जर 10% भागपत्र तुम्ही 10% जर आपण भागपरतावा केला असेल पण त्याला देऊ शकत नाही, तर आपण वैधानिक त्याला कायद्याची तरतूद सांगू शकतो. त्यानंतर तो आपली कुठे तक्रार करू शकत नाही किंवा आपल्याबद्दल कुठे वादविवाद घालू शकत नाही. तशीच ही एक महत्वाची तरतूद आहे कलम 49 पतसंस्थांकरता खूप महत्वाची आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण कर्जदार जामीनदाराचं कलम 49चं प्राधिकार पत्र घेतो, तर त्या प्राधिकार पत्र घेतल्यानंतर साक्षांकित करून त्याच्यामध्ये पुढची महत्वाची कार्यवाही आहे. काय कार्यवाही आहे? त्याच्यावरती तुम्ही कर्जदार जामीनदारच्या सह्या घेतल्यानंतर तुमच्या सचिवाने किंवा ऑथराइज ऑफिसर जो असेल त्याने ते साक्षांकित केले पाहिजे आणि तो कर्जदार जामीनदार ज्या कार्यालयात काम करतो त्या कार्यालयाला ते दिलं पाहिजे आणि त्यांची पोचपावती आपल्या कार्यालयामध्ये ठेवली पाहिजे. तिचा वापर केव्हा होतो? तुम्हाला जामीनदाराचं काय पाठवायची गरज आहे? जर जामीनदार वेतनदार असेल आणि तसं त्यांनी नमूद केलं असेल, कारण तुम्ही त्याला जामीनदार म्हणून घेतात, त्याला उत्पन्नाचा स्रोत आहे. उत्पन्नाचा स्रोत जर त्याचा वेतन असेल तर त्याच्या मालकाने कर्ज थकीत झाल्यानंतर किंवा कर्जदाराचा थांगपत्ता नसेल किंवा कर्जदाराकडून तुम्ही वसूल करू शकत नसेल, अशा वेळेस जामीनदाराकडून वसूल करावं लागतं. जर तुम्ही कलम 49चं प्राधिकार पत्र त्यांच्या कार्यालयाला दिलेलं असेल तर ते कार्यालय हे नाकारू शकत नाही. त्यांची पोचपावती दिनांक असं घ्यायला विसरू नका. भलेही तो रिटायर झाला, भलेही तो सोडून गेला, तरी तुम्हाला त्याचा दावा करता येतो, हे लक्षात घ्या. पण जर तुम्ही साक्षांकित केलेलं 49चं प्रमाणपत्र दिलं नसेल तर मात्र कोणतंही कार्यालय तुमची मागणी एंटरटेन करणार नाही. तुम्हाला हेच सांगणार की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. कारण ज्यावेळेस आपण कलम 49चं प्राधिकार पत्र देतो, कायद्यामध्ये तरतूद एवढीच आहे की तुम्ही ते प्राधिकार पत्र दिलं ते पाहिजे त्या कार्यालयाला आणि त्याची प्रत आपल्याकडे ठेवली पाहिजे. ज्यावेळेस ऑडिटर ऑडिट करायला येतो त्यावेळेस तुम्ही ते त्याला दाखवा की आम्ही 49चं प्राधिकार पत्र दिलंय, त्याची पोचपावती जोडलेली आहे. शक्यतो कर्ज फाईल मध्ये आपण 49चं प्राधिकार पत्र ठेवतो त्याच्यावरतीच पोचपावतीचा शिक्का घ्या, जेणेकरून जास्त डॉक्युमेंटेशन न होता तुम्हाला तिथे पोचपावती तिथे ऑडिट करताना सुद्धा ती समोर दिसेल. त्याच्यामध्ये पुढचा दुसरा आणखी 49 मध्ये एक तरतूद अशी आहे की अशा प्रकारे तुम्ही पूर्तता केली आहे, अशा प्रकारे तुम्ही पूर्तता केलेली आहे, कार्यालयाला दिला आहे, पोचपावती तुमच्याकडे ठेवली आहे आणि ज्यावेळेस कर्ज थकीत गेलं त्यावेळेस कर्जदाराच्या कार्यालयाकडे तुम्ही मागणी केली आणि कर्जदाराच्या कार्यालयाने त्याच्या पगारातून कपात केली पण तुम्हाला दिली नाही, तर त्याविरुद्ध तुम्हाला त्यांच्या विरुद्ध तुम्हाला रजिस्ट्राकडे अपील करता येतं. जसं आपण 101चा दाखला घेतो, 101चा दाखला आपण जसा घेतो तसा 49 खाली दाखला घेण्याची तरतूद आहे. अवसायनातल्या संस्थेमध्ये 105 खाली सुद्धा दाखल्याची तरतूद आहे. तर हा जो 49चा दाखला आहे, या दाखला देताना तुम्हाला दीडपट व्याजदराने त्या कार्यालय प्रमुखाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश निबंधक पारित करतात. त्याचप्रमाणे जसं कर्जदाराकडून तुम्ही मागणी केली आणि दिलं नाही, त्याचप्रमाणे असं झालं की कर्जदार नाहीये, कर्जाचा पत्ता नाहीये आणि जामीनदाराच्या कार्यालयात तुम्ही तसा पत्रव्यवहार केला आणि त्यांनी कपात केली पण तुम्हाला दिली नाही, तर त्यावेळेस त्याप्रमाणे तरतुदी लागू होतात. दुसरा प्रकार याच्यामध्ये असा होतो मित्रांनो की कपातच करत नाही, तुम्हाला देत नाही, दाद देत नाही, तर तुम्ही त्यावेळेस रजिस्ट्राकडे अपील करा 49 खाली की 49च्या तरतुदीनुसार आम्ही कर्ज मंजूर करण्याच्या पूर्वी यांना 49चं प्राधिकार पत्र दिलं होतं, त्यावेळी त्यांनी ना हरकत घेतली नव्हती किंवा त्यांनी सांगितलं नव्हतं की आम्ही याच्या पगारातून वजा करून देऊ शकत नाही. आणि आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, अंडरटेकिंग लोन वेगळं आहे आणि कलम 49चं प्राधिकार पत्र फक्त त्या कार्यालयाला देऊन कर्ज देणं वेगळं आहे. पगारातून वसूल करायचे आम्ही फक्त कर्मचारी पतसंस्था ज्या आहेत त्यांना दिले जात असतं कार्यालयांकडून. जर तुम्हाला मिळत असेल चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला मिळालं ते 49 मध्ये असं म्हटलेलं नाहीये की तुम्हाला पगारातून वसूलची हमी मिळाली तुम्ही कर्ज देऊ नका म्हणून. तुम्ही फक्त त्यांना कॉपी दिली पाहिजे, त्याची पोचपावती आपल्याकडे ठेवली पाहिजे. असं एक कलम 49 आपल्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी किंवा नियमित कर्ज वसुलीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. कलम 64 मध्ये लाभांश आधी लाभांश वगळता उपविधी तरतुदीशिवाय अन्य प्रकारे निधी लाभ घेता येणार नाही. मित्रांनो, आपल्या पतसंस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाची तरतूद आहे. त्याच्यामध्ये आपल्या सहकार कायद्यामध्ये आणि कंपनी कायद्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. आपल्या कायद्यामध्ये किती भाग असो एकच मतदान आहे आणि कंपनी कायद्यामध्ये जितके भाग तितका मतदानाचा अधिकार त्याला असतो. सिमिलरली कंपनी कायद्यामध्ये त्यांना संचालकांना पगार घेता येतो, अध्यक्ष मॅनेजिंग डायरेक्टर यांना पगार घेता येतो, शेअर्सच्या स्वरूपात सुद्धा पगार घेता येतो स्टॉक ऑप्शन मधून. आपल्या सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद नाहीये. सहकार कायद्यामध्ये फक्त नफ्यातून दोनच प्रकारे रक्कम घेता येतात.
एक सभासदांना लाभांश जो पदाधिकाऱ्यांचं संचालकांचं सर्वांना मिळतो, जेवढे त्यांनी भागधारण केलेले तेवढे. आणि दुसरं अधिलाभांश म्हणजे बोनस हा फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला निव्वळ नफ्यातून काय करता येत नाही, कपात करता येत नाही. आपण जे काय अशी ठराव करतो की अमुक गावाचा तो मंदिराचा निधी आहे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार आहे त्याला मदत करा, अमुक आपलं गाव आहे तिथल्या कल्याणकारी ज्या काही मंडळ असतात, ट्रस्ट असतात, शाळा असतात त्यांना मदत करा. तर याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला निव्वळ नफ्यातून लाभांश अधिलाभांश सोडून इतर रकमा घेता येत नाही. संचालक मानधन घेता येत नाही, संचालकांना किंवा सचिवाला पगार घेता येत नाही. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तशी तुम्ही उपविधीमध्ये निबंधक मान्यतेने तरतूद केली पाहिजे. उपविधी तरतुदीशिवाय तुम्हाला निव्वळ नफ्यातून रक्कम घेता येत नाही, देता येत नाही. तर त्यामुळे आपण या नियम कलम 64चं पालन फार करणं आवश्यक आहे. कलम 65 नियमानुसार वार्षिक आर्थिक पत्रक तयार करून निव्वळ नफा निश्चिती कायदा नियम उपविधीनुसार वार्षिक सर्वसाधारण मान्यतेने राखीव निधी, इतर निधी व लाभांशाकरता नफा विभाजन करणे आवश्यक आहे. हे कलम 65 काय म्हणतो की कायदा व नियमाच्या तरतुदीनुसार तुम्ही वार्षिक आर्थिक पत्रक तयार केलं पाहिजे. नियम 49 ए मध्ये निव्वळ नफा कसा निश्चित करावा, आर्थिक पत्रक कसं निश्चित करावं ते दिलेलं आहे. तर याच्यानुसार तुम्ही आर्थिक पत्रक तयार केल्यानंतर सर्वसाधारण सभा मान्यतेने नफा विभाजनासह त्या आर्थिक पत्रकांना मान्यता घेणे आवश्यक आहे. कलम 66 मध्ये किमान 25% राखीव निधी आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता निबंधक मान्यतेने 10% पेक्षा कमी नाही इतके विभाजन अनुदेय आहे. आपली जी संस्था आहे या संस्थेचा जो शेवटपर्यंत राहणारा निधी हा म्हणजे गंगाजळी म्हणजे राखीव निधी. या राखीव निधीमध्ये 25% प्रमाणे रक्कम दरवर्षी नफ्यातून वजा करून जमा करायची असते आणि त्याची स्वतंत्र आणि पूर्ण गुंतवणूक करायची असते. आणि अशी जी गुंतवणूक आहे ती चिन्हांकित सुद्धा करायची असते. मी बऱ्याचशा पतसंस्था बघतो की त्या संस्था खरोखर खूप चांगल्या चालल्या आहेत. त्यांच्या वसूल भागभांडवलापेक्षा त्यांच्या राखीव निधीचं प्रमाण रक्कम वाढली आहे. तर माझं म्हणणं असं आहे की ज्या संस्था चांगल्या आहे, रेग्युलर गेले 20 वर्ष 10 वर्ष लाभांश देत आहेत, ज्यांचं वसूल भागभांडवलाची रक्कम ही राखीव निधीपेक्षा कमी आहे, म्हणजे राखीव निधी त्यापेक्षा जास्त आहे, अशा संस्थांनी कलम 66 खाली निबंधकाची अनुमती घेऊन 25% ऐवजी 10% निधी 10% निव्वळ नफ्यातून नफा विभाजनासाठी अनुमती घ्यावी. याचा फायदा काय होतो तर संस्थेला फ्री रिझर्व्ह किंवा फ्री रक्कम, फ्री निधी हा मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध राहू शकतो आणि त्याच्यामुळे संस्थेचा विकास आणखी वेगाने होऊ शकतो. कारण काय असतं, संस्था जसा अर्थशास्त्राचा एक घटत्या सीमांत उपयोगिताचा सिद्धांत आहे, ती संस्था एका स्थापना झाल्यानंतर एका ठराविक लेवलपर्यंत वाढत वाढत जाते आणि त्याच्यानंतर पठारावस्थेला येते. त्यानंतर संस्था ची वाढ ही स्टॅग्नट असते किंवा अत्यंत हे असते. सध्या जसं आपण बघतो की चीन आणि भारताचा जीडीपी रेट जगामध्ये सर्वात जास्त आहे, तो युरोपियन देशांचा कमी आहे. का कमी आहे तर त्यांचा विकास झाला तर ते पाठरावस्थेला आली. त्यांच्याकडे काम करणारी लोकसंख्या जी आहे 18 ते 45 वयोगटातली यांची प्रमाण कमी आहे आणि 45 ते 80 वयाच्या वयोगटातल्या वृद्धांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची जीडीपी कमी आहे आणि आपली जीडीपी जास्त आहे. आपली जीडीपी जास्त याच्यामुळे आहे की आपल्याकडे 18 ते 45 वयोगटातील लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या गरजा मोठ्या प्रमाणात आहे, आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जीडीपी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे एखादी संस्था स्थापल्यानंतर तिचा 10 ते 15 वर्षापर्यंत विकास होतो. पुढचे 15 वर्ष ती वर्ष संस्था स्टॅच्युरेशनला येते. तर त्यावेळेस जर आपला राखीव निधी हा वसूल भागभांडवलापेक्षा जास्त झाला असेल तर आपण 10% करता निबंधकाकडे जावं आणि तसे आदेश पारित करून घ्यावेत आणि त्याप्रमाणे कपात करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या कामकाजासाठी आपला स्वतःचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. विनाकारण तो राखीव निधीमध्ये गुंतवणूक करून त्याची 100% गुंतवणूक करा, चिन्हांकित करा आणि त्याचा परत त्याच्यातून रक्कम काढण्यासाठी नियम 54 खाली रजिस्ट्रारची परवानगी घ्या, ती वेळ आपल्यावरती येणार नाही. पुढे कलम 67 निबंधक पूर्व मान्यतेशिवाय कमाल 15% पेक्षा जास्त लाभांश देता येत नाही. मित्रांनो, ही सुद्धा एक आपल्या सहकार कायद्यामध्ये अट आहे. कोणत्याही संस्थेला 15% पेक्षा जास्त निधी देता येत नाही. बऱ्याचशा संस्था म्हणतात आमचा रौप्य महोत्सव आहे, आमचा सुवर्ण महोत्सव आहे, आमचा हिरक महोत्सव आहे, आमचा शतकपूर्ती महोत्सव आहे आणि आम्ही आमच्या अधिकारामध्ये 20% देऊन टाकले. असं करू नका. बऱ्याच ठिकाणी असं करतात की 15% डिव्हिडंड दिल्यानंतर काहीतरी सतरंजी देतात, चादर देतात, फ्लॉवर पाट देतात. असं सुद्धा करू नका. कारण आपण अगोदरचा जो कलम 65 वाचला, कलम 64 वाचला, त्यानुसार अशा गिफ्ट देणं सुद्धा चुकीचं आहे.
कारण लाभांश आणि अधिलाभांश सोडून आपल्या निव्वळ नफ्यातून काही देता येत नाही. अशा प्रकारे वस्तू देणं किंवा अशा प्रकारे काही गिफ्ट देणं किंवा सोनं देणं, चांदी देणं, कॉईन देणं, हा जो प्रकार आहे हा 15% मर्यादा ओलांडून प्रकार आहे. जर तुम्हाला 15% जास्त काही द्यायचं असेल, तुमचा सुवर्ण महोत्सव आहे, सोन्याचं कॉईन द्यायचं असेल, रौप्य महोत्सव आहे, चांदीचं कॉईन द्यायचं असेल, तर तुम्ही निबंधकाची परवानगी घ्या आणि परवानगी घेऊन त्यांनी परवानगी दिली तर मात्र करू शकता. तुमची आर्थिक स्थिती बघून ते परवानगी देऊ शकतात. विना परवानगी घेऊ नका. विनाकारण काय होतं, जेव्हा संस्थेची कोणीतरी तक्रार उपस्थित होतो, कोणाचं तरी कर्ज थकीत असतं, मग तो वादविवाद घालत बसतो, याने असं केलं, याने तसं केलं, मग त्यावेळेस त्याला त्या ज्या माहित्या मिळतात त्या आधारे तक्रारी करतो आणि त्यातून आपला आणखी वादविवाद वाढत जातो. तर ते करण्यापेक्षा आपण कलम 67 लक्षात ठेवा की 15% जास्त काही द्यायचं असेल आपल्याला तर निबंधकाची परवानगी घेतली पाहिजे. पुढे कलम 68. कलम 68 मध्ये महत्वाची तरतूद आहे. आता ज्यावेळेस 2012-13 मध्ये सहकार कायदा दुरुस्त झाला, 14 मध्ये नियम दुरुस्त झाले, त्या सर्व प्रोसेस मध्ये मी सर्व जवळून ते काम केलं आणि बघितलं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो की राज्यसंघीय संस्था ज्या आहेत त्यांना जी शिक्षण निधी वर्गणी आहे ती आर्थिक वर्षापासून 3 महिन्यात द्यायची आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, 30 जूनच्या आत आपण दिली पाहिजे. हे काम आपण महत्वाचं आहे ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये टाळाटाळ केली नाही पाहिजे, कारण स्टॅच्युटरी तरतुदीचं उल्लंघन करणं हे संस्थेवरती कारवाई पात्र ठरत असतं. विनाकारण आपण तसं करू नये आणि आपली जी मर्यादा आहे, जी मुदत घातलेली त्या मुदतीचं पालन करावं. वेळच्या वेळी शिक्षण निधी संस्थेकडे जमा करावा, संघाकडे जमा करावा. राखीव निधी कलम 69 राखीव निधी वजा जाता उर्वरित नफ्याच्या 20% नफा सहकार धर्मदाय हेतूने वापरता येईल. बघा, मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं 65 मध्ये 64 मध्ये लाभांश आधी लाभांश व्यतिरिक्त वगळता अन्य प्रकारे निव्वळ नफ्यातून रक्कम काढता येत नाही. तो नियम कलम 69 मध्ये अशी तरतूद आहे की तुम्हाला तुमच्या संस्थेची संलग्न शिक्षण संस्था आहे, तुमच्या संस्थेची संलग्न एखादी धार्मिक संस्था आहे आणि त्या संस्थांना तुम्हाला काही मदत करायची इच्छा आहे, तर त्याच्याकरता धर्मदाय हेतू करता किंवा सहकार हेतू करता, सहकार चळवळीच्या विकासाकरता, सहकाराच्या प्रसाराकरता, प्रसिद्धी करता तुम्हाला जर काही एखाद्या संस्थेला मदत करायची असेल, त्याच्याकरता अट घातलेली आहे की जर तुम्हाला 100 रुपये नफा झाला तर त्याच्यातून 25 रुपये राखीव निधी वजा जाता, 75 रुपये उरले. त्या 75 रुपयाच्या 20% म्हणजे फक्त 15 रुपयापर्यंत तुम्हाला अशा धर्मदाय आणि सहकार हेतू करता देणगी स्वरूपाने रक्कम देता येईल. त्याकरता तुम्हाला कोणत्या परवानगीची गरज नाही. जर तुम्ही 16 रुपये दिले तर ते तुमचं तरतुदीचं काय राहील, उल्लंघन राहील. तुम्ही 14 रुपये दिले हरकत नाही, तरतुदीचं उल्लंघन राहणार नाही. 15 रुपये दिले तरतुदीचं उल्लंघन राहणार नाही. कशाच्या आधारे बोलतो मी हे, तुम्हाला 100 रुपये नफा झाला, त्यातून 25 रुपये राखीव निधी वजा केला, उरलेल्या 75 रुपयाच्या 20% म्हणजे 15 रुपये तुम्ही 15 रुपयापर्यंत तुम्ही सहकार किंवा धर्मदाय कारणास्तव देणगी देऊ शकता. पुढचं कलम 70 महत्वाचं कलम आहे. त्याच्यामध्ये 12-13 मध्ये दुरुस्ती झालेली आहे. आपल्या बऱ्याच संस्थांना, पतसंस्थांना यामध्ये यापूर्वी अनेकदा प्रॉब्लेम आले, समस्या आल्या की ज्या संस्थेमध्ये गुंतवणूक केली, ज्या बँकेत गुंतवणूक केली ती बुडाली आणि त्यामुळे तुमचे निधी अडकून पडले आणि त्यामुळे तुम्हाला ठेवीदारांच्या ठेवी वेळेवर परत करण्यामध्ये अडचणी आल्या. त्याकरता शासनाने याच्यामध्ये तरतूद केली की आता पतसंस्थांना किंवा कोणत्याही सहकारी संस्थेला फक्त अ वर्ग प्राप्त जिमस बँक, राज्य सहकारी बँक किंवा नियम आणि शासन आदेशानुसार अनुदेय केलेल्या बँकेमध्ये किंवा वित्त संस्थेमध्ये गुंतवणूक करता येते. आपली सर्व जी गुंतवणूक आहे संस्थेची, मग ती राखीव निधी गुंतवणूक असो, न वापरलेल्या इमारत निधी गुंतवणूक असो किंवा कर्मचारी निधी गुंतवणूक असो किंवा तुमची वैधानिक तरलता निधी गुंतवणूक असो, ही कलम 70चं पालन करूनच करायची. त्याच्यामध्ये असं समजायचं नाही की मी फक्त राखीव निधीची गुंतवणूक डीसीसी बँकेत करेल आणि बाकी निधीच्या गुंतवणुकी मी माझ्या मनाप्रमाणे करेल. तुम्हाला ते स्वातंत्र्य नाहीये. कायद्यामध्ये तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार तुम्हाला अ वर्गाच्या डीसीसी बँक, राज्य सहकारी बँक किंवा नियम आणि शासनाच्या आदेशाने अनुदेय केलेल्या बँकांमध्ये करता येईल. याचं उल्लंघन करू नका, कारण याच्यामध्ये उल्लंघन करून गुंतवणूक केली आणखी जर बुडाली तर त्याची जबाबदारी तुमच्यावरती निश्चित होत असते. पुढचा आहे कलम 71 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. आपल्याकडे कर्मचारी जे काम करतात त्यांचा भविष्य निर्वाह निधी उभारला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन उपलब्ध असतात. तुमची कर्मचारी संख्या विशिष्ट संख्येच्या पलीकडे असेल तर तुम्हाला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाकडे सुद्धा जॉईन होता येतं. त्या इन्शुरन्स कंपनीच्या ज्या पॉलिसीज आहेत
प्रॉव्हिडंट फंडाच्या त्याच्याकडे सुद्धा जाता येतं. हे व्यवस्थापन तुमच्याकडे ठेवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा ठेवता येतं. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जी कर्मचारी भविष्य निधीची वर्गणी आहे त्याची 100% गुंतवणूक वेळोवेळी करणं आवश्यक आहे. ती सुद्धा गुंतवणूक कलम 70 नुसार अनुदेय असलेल्या बँकांमध्येच करणे आवश्यक आहे. कर्मचारी निधीची गुंतवणूक स्वतःच्याच ठेवपत्रात करणे चुकीचे आहे. ती अनुदेय नसलेल्या बँकांमध्ये करणे चुकीचे आहे. की अनुदान नसलेल्या वित्त संस्थांमध्ये करणे चुकीचे आहे. पुढचं कलम 71 ए. कलम 71 ए असं म्हणतोय की कलम 78 ए आणि 96 नुसार संस्था आणि संस्था अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत क्षमतेत दाखल दाव्यांचा खर्च संस्था निधीतून अनुदेय नाही. तर याच्यामध्ये 78 ए आणि 96 याच्यानुसार संचालकावरती व्यक्तिगत प्रकरणी दाखल जे दावे असतात त्याचा प्रवास खर्च दैनंदिन खर्च हा त्याने स्वतः करायचा असतो. वकील खर्च त्याने स्वतः करायचा असतो. असे खर्च आपल्या संस्थेमध्ये खर्ची टाकू नका. कारण जर तुम्ही खर्ची टाकला असं जर केलं असेल तर तुम्हाला निबंधक वसुलीचे आदेश देतील आणि तुम्ही जर वसुली आदेशानुसारच्या मुदतीमध्ये भरलं नाही तर अशा संचालकाचं संचालक पद जाऊ शकतं. तो अपात्र होऊ शकतो. त्यामुळे संचालकाच्या व्यक्तिगत क्षमतेत दाखल जे दावे आहेत त्या दाव्यांबाबतचा प्रवास खर्च, दैनिक खर्च, त्यानंतर वकील खर्च, स्टेशनरी खर्च किंवा इतर आणखी कोणत्या प्रकारचा खर्च हा संस्थेच्या दप्तरी टाकू नका. संस्थेला तो हे करू नका, खर्ची टाकू नका. आणि जर टाकला असेल आणि निबंधकाने आदेश दिले तर तो मुदतीत भरला पाहिजे. नाही भरला तर अपात्रतेची तलवार तुमच्यावरती टांगती राहते, लक्षात ठेवा. पुढे कलम 73 CA याच्यामध्ये संस्था समिती सदस्य अपात्रता याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑडिटच्या दृष्टीने एक महत्वाची तरतूद सांगतो मी की कलम 79 नुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न दाखल करायचे आहेत. ते रिटर्न दाखल करण्याची मर्यादा दिलेली आहे की वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही ते दाखल केले पाहिजे. तर त्या मर्यादेचं पालन करा. ते पालन केलं नाही तर खूप अनेक प्रकारचे ऍक्शन तुमच्यावरती सुरू होतात मित्रांनो. त्या कोणकोणत्या ऍक्शन सुरू होतात? तुम्ही जर साधं रिटर्न दाखल केलं नाही तर रजिस्ट्रार पहिलं परंतुकाखाली तुमच्याकडे ऑडिटर पाठवतो. मग भलेही तुम्ही ठराव केलेला आहे एजीएम ला किंवा आता सध्या आपण संचालक मंडळात ठराव करतोय कोरोनामुळे आणि त्याचं संमतीपत्र सुद्धा घेतलं आहे, पण जर तुम्ही त्याचं रिटर्न दाखल केलं नसेल, निबंधक कार्यालयाला कळवलं नसेल तर तुमच्याकडे परंतुकाखाली ऑडिटर येतो आणि निबंधक मग सांगतो की आम्ही तुमचं ऑडिटर अमान्य करतो कारण तुम्ही रिटर्न दाखल केलं नाही. त्याच्यापेक्षा अत्यंत विचित्र आहे ते असं आहे की कलम 73 CA नुसार तुम्ही 79 चे जे हे आहे विवरणपत्र आहेत त्यानंतर 79 चे जे निर्देश आहे त्याचं जर पालन केलं नाही तर कलम 146 ची कारवाई सुरू होते. प्लस तुम्हाला अपात्र केलं जातं, डिस्क्वालिफाय केलं जातं आणि तुमच्या संस्थेची निवडणूक लागते. त्याच्यामुळे तुम्ही कलम 81, कलम 75, कलम 79 हे पाठ करून ठेवा. कारण याच्यामध्ये सर्व एक्झिक्युशन आहे तुमच्यावरती. तुमची आर्थिक पत्रक, तुमचं नफ्याचं विभाजन, तुमची जर उपविधी दुरुस्ती असल्यास ती, तुमच्या संचालक आपल्या लेखापरीक्षकाच्या नियुक्तीचा ठराव, त्याचं संमतीपत्र, त्यानंतर तुमची निवडणूक ड्यू असेल तर निवडणुकीबाबत ड्यू असल्याबाबत प्रसिद्धीपत्र 6 महिन्याच्या आत निवडणूक होणार असेल पुढच्या तर ते सुद्धा तुम्हाला या एजीएमच्या आपल्या विवरणपत्रामध्ये दाखल करायचं आहे. ही जी विवरणपत्र आहे हे एजीएम झाल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला दाखल करायचं. ही कालमर्यादा पालन करा. त्याचप्रमाणे कलम 79 खाली तुम्हाला कोणी पत्रव्यवहार केला असेल निबंधकाने, विशेष लेखापरीक्षकाने तर त्या मुदतीचं पालन करा. कारण मुदतीचं पालन केलं नाही 79च्या आत 73 CA नुसार तुम्ही अपात्र ठरता आणि तुमच्या संस्थेचं इलेक्शन लागू शकतं. कलम 73 CB राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या बद्दलचं आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ तरतूद दिलेली आहे की कोणतंही पद रिक्त झाल्यानंतर ते 15 दिवसाच्या आत प्राधिकरणाला कळवलं पाहिजे. तिथे कळवण्याची दक्षता घ्या. तुमचं इलेक्शन ड्यू असेल तर 6 महिने अगोदर तुम्ही प्राधिकरणाला कळवलं पाहिजे. याची तुम्ही काळजी घ्या. या ज्या तरतुदी आहेत या तुम्ही वाचा व्यवस्थित आणि त्याचं पालन करा. 73 CB नुसारच्या विनाकारण तुमच्या पातळीवरती ते घोंगडं भिजत ठेवू नका. पुढे कलम 75. कलम 75 नुसार जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती आर्थिक वर्ष समाप्तीपासून तुम्हाला 4 महिन्यामध्ये लेखापरीक्षण करून घ्यायचं आहे. आर्थिक वर्ष आपलं समाप्त होतं मार्चला, तुम्हाला ऑडिट पूर्ण करून घ्यायचं 31 जुलैच्या आत आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट प्राप्त करून घ्यायचा आहे 31 ऑगस्टच्या आत. तुम्हाला याच्या अगोदरही समजा एजीएम घ्यायची असेल, कोणाला एजीएम मे मध्येच घ्यायची असेल घेऊ शकतो, फक्त 31 मार्चच्या आत घेऊ शकत नाही. 31 मार्च नंतर जर तुम्हाला कोणत्या दिनांकाला
एजीएम घ्यायची असेल, तुमची आर्थिक पत्रक दप्तर तयार असेल, तर तुम्ही लेखापरीक्षक जो नियुक्त कराल त्याला तसं कळवा की आमची एजीएम आम्हाला 30 जूनला घ्यायची आहे, त्याची नोटीस 14 दिवस अगोदर आम्ही 16 जूनला काढणार आहोत, तर 16 जूनच्या आत आम्हाला ऑडिट करून पाहिजे. तसं त्याला कळवा, त्याकडून ऑडिट करून घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑडिट रिपोर्ट तुम्हाला तुमच्या एजीएमच्या नोटीसच्या दिनांकाचा प्राप्त पाहिजे. तुमच्या नोटीसचा दिनांक 16 जून आहे आणि ऑडिट रिपोर्टचा दिनांक 17 जून आहे, तर चालणार नाही. आपल्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की किमान एजीएमच्या नोटीसच्या दिनांकापर्यंत ऑडिट रिपोर्ट मिळालेला असला पाहिजे, तुम्हाला जर एजीएम अगोदर घ्यायची असेल तर. जर तुम्हाला अगोदर एजीएम घ्यायची नाही, तुम्हाला सप्टेंबरमध्येच घ्यायची आहे, तर 31 ऑगस्टच्या आत तुम्हाला ऑडिट रिपोर्ट मिळालेला असला पाहिजे. भलेही तुमची एजीएमची डेट ही 30 सप्टेंबर असेल, तुम्हाला वाघ साहेबांनी आम्हाला लेक्चर दिलं, सांगितलं 14 दिवस अगोदर नोटीस द्यायची, त्यावेळेस रिपोर्ट घेतला पाहिजे. मग आमची 30 सप्टेंबरला एजीएम आहे, एजीएम आपण 30 सप्टेंबरला घेऊ शकतो, पण तो ऑडिट रिपोर्ट मात्र 31 ऑगस्टलाच घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. या कायद्याच्या ज्या तरतुदी आहे त्याचं पालन करा. 4 महिन्यात लेखापरीक्षण करून घेतलं पाहिजे आणि 6 महिन्यात वार्षिक सभा सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे. हे 4 महिने आणि 6 महिने अंतर ठेवण्याचं कारणच हे आहे की 31 जुलैपर्यंत ऑडिट केलं पाहिजे, 31 ऑगस्ट पर्यंत 1 महिना ऑडिट रिपोर्ट लिहायला दिलेला आहे, ऑडिट रिपोर्ट इश्यू झाला पाहिजे. आणि मग तुम्हाला पुढे पूर्ण महिना राहतो, तुम्ही 16 सप्टेंबर पर्यंत तुमच्या नोटिसा देऊ शकतात आणि 30 सप्टेंबरच्या आत तुमची एजीएम घेऊ शकतात. आता याच्यामध्ये एजीएम मध्ये तुम्हाला काय काय सादर करायचंय. मी बऱ्याच जणांचे मिनिट बुक वाचतो, मिनिट बुक वाचताना कोणी कलम 75 वाचून मिनिट बुक लिहित नाही. इव्हन मी ज्या संस्थेत राहतो त्या हाऊसिंग सोसायटीचं सुद्धा मिनिट ज्यावेळेस वाचतो मी, तर कलम 75 कोणी वाचतच नाही आणि मिनिट लिहून काढतं. आजही आपण बघितलं मुंबई ठाण्यामध्ये 50% संस्थांच्या याच्यामध्ये ठरावामध्ये नमूदच नसतं एजीएमच्या की वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करायची. हाऊसिंग सोसायटीमध्ये तर सर्रास असतं फक्त लेखापरीक्षकाची नियुक्ती करायची, मग अंतर्गत का स्टॅच्युटरी वैधानिक ते नमूद नसतं. त्यामुळे आपले दोन्ही ठराव असले पाहिजे, अंतर्गत लेखापरीक्षक तसंच वैधानिक लेखापरीक्षक. आता ह्या एजीएम समोर काय मांडायचं असतं, तर संस्था समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबियांची कर्जे. पूर्वी कुटुंबाची व्याख्या फार किचकट होती, आता 75 मध्ये त्यांनी व्याख्या दिलेली आहे, आई वडील मुलगा मुलगी थोडक्यात केलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो की हे जे आहे संस्था समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबियाची कर्ज ही तुम्ही एजीएम समोर मांडली पाहिजे. त्यानंतर कामकाजाचा वार्षिक अहवाल. तर कामकाजाचा वार्षिक अहवाल आपल्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये असतो, आपण तो वाचून दाखवला पाहिजे, सभेसमोर सादर केला पाहिजे, ठरावामध्ये त्याची नोंद केली पाहिजे की संस्थेचा वार्षिक कामकाजाचा अहवाल माननीय अध्यक्ष किंवा माननीय सचिव किंवा व्हाईस चेअरमन यांनी सभेपुढे मांडला आणि सभेपुढे त्याचं वाचन करण्यात आलं. त्यानंतर नफा विभाजन. आपली संस्था नफ्यात आली, नफा विभाजन असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही ठराव मांडला पाहिजे. उपविधी दुरुस्ती. तुमची उपविधी दुरुस्ती असेल, आता बऱ्याच संस्था काय करता माहिती का, एजीएमच्या वेळेस तो ठराव घेतच नाही, एजीएम झाल्यानंतर त्यांना आठवतं अरे आता आपल्याला अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा वाढवून घ्यायची. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एजीएम मध्ये जर सर्व केलं कॉम्पॅक्ट, तुमचा खर्च कमी होईल, विनाकारण विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची गरज राहणार नाही. तर आपल्या एजीएमची तयारी करताना आपण 31 मार्च पासूनच विचार करावा, आपला अधिकृत भाग भांडवलाची काही अडचण आहे का, दुसऱ्या काही अडचणी आहेत का, आपल्याला आपल्या याच्यामध्ये काही उपविधीमध्ये तरतुदी करून घ्यायच्या आहे का, याच्यात आपण यादी तयार ठेवून आपण असेल तर ते एजीएम मध्ये जर दिलं उपविधी दुरुस्ती असल्यास तर तुमचं एकाच सभेमध्ये काम होऊ शकतं. पुढचं समिती निवडणूक पात्र असल्यास, जर पात्र असाल निवडणुकीला तर ते समितीचं निवडणुकीचं सुद्धा जे आहे घोषणा याच्यामध्ये झाली पाहिजे की आपल्या संस्थेची निवडणूक अमुक तारखेच्या आत झाली पाहिजे, त्याबाबतचा आम्ही प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवणार आहोत. तसा ठराव आपल्या याच्यामध्ये केला पाहिजे. गतवर्षीचा लेखापरीक्षण अहवाल. जर तुम्ही आता 21-22च्या एजीएम घेताय तर 20-21चा ऑडिट रिपोर्ट तुम्ही सभेपुढे सादर केला पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं डिस्प्यूट असतं, साहेब सभेने मंजूर नाही केला, अमुक नाही केला. याच्यामध्ये सादर करा हे आहे, मंजूर करा नामंजूर करा ते नाहीये, लक्षात घ्या. कोणताही ऑडिट रिपोर्ट नष्ट होत नाही. जरी तुमच्या संस्थेचं रिऑडिट झालं, टेस्ट ऑडिट झालं, फ्लाइंग स्क्वॉड ऑडिट झालं, तरी स्टॅच्युटरी ऑडिट केलेलं जे ऑडिट रिपोर्ट आहे तो स्टँड राहतो. कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाहीये की तो ऑडिट रिपोर्ट रद्द झाला. तर गत वर्षीचा ऑडिट रिपोर्ट, त्यापूर्वीच्या वर्षीच्या लेखापरीक्षण अहवालाचा दोषदुस्ती अहवाल,
म्हणजे 21-22ची एजीएम घेताना आपल्याला 20-21चा ऑडिट रिपोर्ट द्यायचा आहे, तर 19-20चा दोष दुरुस्ती अहवाल द्यायचा आहे. आपण हे विसरून जातो. आपण ठराव घेत नाही. हे जे काही बाबी सादर करायचे याचे ठराव आले पाहिजे आपल्या बिंदुकामध्ये. 21-22चा तुम्ही ठराव लिहिताना तुमच्या ठरावामध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलं पाहिजे, संस्था समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबियाची कर्जे याची यादी सभेसमोर वाचून दाखवली. संस्थेच्या वार्षिक कामकाजाचा अहवाल सभेपुढे वाचून दाखवला. संचालक मंडळाने शिफारस केलेले नफा विभाजन संस्थेने सभेला सादर करून त्याला मंजुरी घेतली. नफा विभाजनाला मंजुरी आहे. समजा संचालक मंडळाने शिफारस केली आणि एजीएमने नाकारलं नफा विभाजन नाही द्यायचंय, प्रत्यक्ष मतदान घेतलं पाहिजे. सभेला उपस्थित 99 लोक होती, 50 जणांनी विरोधात मतदान केलं, 49 जणांनी बाजूने केलं. त्यामुळे तो ठराव तसा झाला. जर 50-50 झालं तर अध्यक्ष मतदान करतो, ते मतदान निर्णायक असतं. आता हे जे झालेलं आहे की जिथे तुमचा समजा नफा विभाजन नाकारलं आहे, तर तुम्हाला नफा विभाजन जर एजीएमची मंजुरी पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू नका वाघसाहेब बोलले सादर करा, फक्त मंजुरीची गरज नाही, ऑडिट रिपोर्ट सादर करा, आर्थिक पत्रक सादर करा. काही ठिकाणी वादविवाद असतात आर्थिक पत्रकाबाबत, तर त्यांना स्पष्ट सांगा की आर्थिक पत्रकाच्या ज्या बाबीबद्दल तुमचा आक्षेप आहेत ते तुम्ही आमच्या इंटरनल ऑडिटरला द्या आणि इंटरनल ऑडिटर करून त्याचं समाधान करून घ्या. त्याच्यानंतर त्याचं समाधान झालं नाही अंतर्गत लेखा परीक्षकाकडून, तर मग तो रजिस्ट्रारकडे त्याच्याबद्दल अप्रोच करू शकतो. परंतु पहिलं त्याचं आपल्या संस्थेतच समाधान करा. काही ठिकाणी अशी सभासद असतात, काही काही किरकोळ गोष्टी, आपण एवढी मोठी संस्था चालवतो, सर्वच काम आपलं बरोबर चालेल असं नाहीये, काही चुका सुद्धा आपल्याकडून होतात, काही गोष्टी अनावधानाने राहून सुद्धा जातात. याचा अर्थ असा नाही की आता आपण आर्थिक पत्रक तयार केलं मग आता याचं फायनल सर्व पुढेच रजिस्ट्रारकडेच. त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या अंतर्गत लेखा परीक्षकाकडे त्या गोष्टी सोपवा, आणि जर खरोखर तशी चूक झाली असेल तर चूक दुरुस्त करायला आपल्या ताळेबंदातलं नफा तोटा खातं जे असतं त्या खात्यामध्ये तशी सोय असते की मागच्या वर्षी जर तुम्ही काही चुकीचं लेखांकन केलं असेल ते दुरुस्त करता येतं. दुरुस्त करता येत नाही असं नाही, याचा अर्थ मागचं रेकॉर्ड बदला असं नाहीये. तुमचं करंट इयरचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला तशी दुरुस्ती करावी लागेल की 20-21 मध्ये आम्ही व्याजाची आकारणी 100 रुपये केली होती, ती प्रत्यक्षात फक्त 90 रुपये होती, ती दुरुस्त करा आणि त्याचा इफेक्ट तुमच्या नफा तोटा खात्याला दाखवा की तुमचं त्यावेळेस 10 रुपये ज्यादा उत्पन्न घेतलं तर व्याजाचं ते 10 रुपये कमी झाले. पुढे त्यापूर्वीच्या वर्षीच्या लेखापरीक्षण अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल. माझ्या मते आता तुमचं 21-22च्या एजीएमला 20-21चा ऑडिट रिपोर्ट आणि 19-20चा दोष दुरुस्ती अहवाल हे फिक्स लक्षात आलेलं आहे. हे सादर केलं पाहिजे, तसा ठराव त्याच्यामध्ये नमूद केला पाहिजे. पुढील वर्षाचे अंदाजपत्र म्हणजे 21-22ची एजीएम घेताना, 21-22 मध्ये एजीएम घेताना आपण 22-23चं अंदाजपत्रक सादर केलं पाहिजे. कायदा नियम व निबंधक सूचनेनुसारची माहिती. कायदा नियमाच्या तरतुदीनुसार काही गोष्टी असतील तुमच्या ज्या एजीएम पुढे मांडायच्या ते आणल्या पाहिजे, किंवा निबंधकाकडून काही तुम्हाला पत्र आलं असेल की तुमच्या एजीएम पुढे या बाबी मांडा, तर त्या मांडल्या पाहिजे. त्यानंतर उपविधीनुसारचे इतर विषय, उपविधीमध्ये जे एजीएमची जी काही तरतूद दिलेली आहे त्याच्यामध्ये काही विषय असतील तर ते तुम्ही मांडले पाहिजे. वार्षिक सभेत नाम तालिकेवरील कलम 75(2). 75(2) मध्ये तरतूद अशी आहे की नाम तालिकेवरील पात्र लेखा परिषद नियुक्ती व त्याची लेखी संमती तरतूद. मित्रांनो, आपलं नियम 69 वाचला तर त्याच्यामध्ये संस्थांचं अ ब क असं वर्गीकरण केलेलं आहे. तसंच शासनाने जो काय पॅनल 2017 मध्ये घोषित केलेला आहे, ज्याला आता मुदतवाढ दिलेली करोनामुळे वेळोवेळी, त्याच्यामध्ये सुद्धा ऑडिटरचं अ ब क असं वर्गीकरण आहे. तर आपल्या पतसंस्थेच्या ठेवी किती आहे त्याच्यावरती आपल्या पतसंस्थेचा ऑडिटर ठरतो. त्यामुळे कृपा करून तुम्हाला अनुदेय असल्या तुमची 69 नुसार वर्गीकरण कोणतं आहे, अ आहे, ब आहे की क आहे ते बघा आणि त्या वर्गीकरणानुसारचाच ऑडिटर अपॉइंट करा. तुमचं समजा वर्गीकरण क आहे तर तुम्ही क चा अपॉइंट करू शकता आणि अ आणि ब चाही करू शकता. तुमचं वर्गीकरण संस्थेचं ब आहे तर तुम्ही क चा ऑडिटर अपॉइंट करू शकत नाही, अ आणि ब चा ऑडिटर तुम्ही अपॉइंट केला पाहिजे. तुमच्या संस्थेचं वर्गीकरण समजा अ आहे तर तुम्ही ब आणि क चा ऑडिटर अपॉइंट करू शकत नाही, तुम्ही फक्त अ चा करू शकता.
हा ऑडिटर अपॉइंट करताना सुद्धा तुम्हाला 2-3 काळजी घ्यायची आहे. तुमच्या संस्थेचं कामकाज या कायदा दुरुस्तीनंतर खूप वाढलंय. काय काळजी घ्यायची आहे? जो ऑडिटर नेमाल त्याने संमती दिली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 1 लाखापेक्षा जास्त वसूल भागभांडवलाच्या 20 पेक्षा जास्त संस्था नकोय त्याच्याकडे. त्याची खात्री केली पाहिजे. त्याच्याकडून तसं अंडरटेकिंग घेतलं पाहिजे. विनाकारण काय होतंय, कित्येक तो माहिती लपून ठेवतो. त्याने तुम्हाला लेखी लिहून दिलं की रुपये 1 लाख पेक्षा जास्त वसूल भागभांडवलच्या 20 पेक्षा जास्त संस्था माझ्याकडे नाही आणि मी घेणार नाही. दिनांकासह अंडरटेकिंग घेऊन टाका. त्याच्यानंतर निबंधकाला असं आढळलं की त्यांनी 50 संस्था घेतल्या आहेत, तर तुमच्या संस्थेवर कोणतीही कारवाई होणार नाही. कारण काय, तुम्ही अंडरटेकिंग घेतलेलं आहे की तुम्हाला त्यांनी कबूल केलंय 20 पेक्षा जास्त घेणार नाही. तो खोटं बोलला त्याचं तो बघेल. तुमच्या पातळीवरती ती समस्या येणार नाही किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल कोणी म्हणणार नाही की तुम्ही जबाबदार आहात, याला तुम्ही 20 पेक्षा जास्त संस्था देण्यामध्ये तुमचा सहभाग आहे असं बोलू शकणार. तिसरी गोष्ट अशी आहे, जसं मी तुम्हाला हे सांगितलं, त्याची वर्गवारी योग्य असली पाहिजे. त्याकडे 1 लाखापेक्षा जास्त वसूल वाढीच्या 20 पेक्षा जास्त संस्था नसल्या पाहिजे. तिसरी गोष्ट आहे आणखी, सलग 3 वर्षाचं ऑडिट त्याला देऊ नका. सलग 3 वर्षाचं ऑडिट त्याला देऊ नका. समजा त्याने 19-20 ऑडिट, 18-19 ऑडिट केलंय, 19-20 केलं, 20-21 केलं, तर त्या पाहुण्याला 21-22 मध्ये परत नेमू नका. काही जण असं म्हणतील, युक्तिवाद करतील, साहेब त्याने 18-19, 19-20 एकाच ठरावाने केलंय, मग ती एकदा मानलं, 20-21 दुसऱ्यांदा मानलं आणि 21-22 आम्ही तिसऱ्यांदा करू. नाही. कलम 75 मध्ये दरवर्षी ऑडिटर नेमायकरता तरतूद आहे, मागच्या एरियस ऑडिट करता नाही. तुमचं जर थकीत ऑडिट राहिलं असेल काही कारणाने, राहू शकतं. आपल्याकडे असा प्रकार होऊ शकत नाही की संस्था कितीही चांगली असली तिचं ऑडिट काही राहिलं नाही किंवा शिल्लक राहिलं नाही. जर ऑडिट शिल्लक असेल, समजा आता हे प्रकरण मी सांगितलं तुम्हाला, 18-19 ऑडिट थकीत आहे, तर तुम्ही ताबडतोब निबंधक कार्यालयाशी संबंध करा आणि ऑडिटर नियुक्त करून घ्या त्याच्याकडून परंतुकाखाली. ठरावाने फक्त तुम्हाला, आता तुम्ही 21-22 मध्ये जी एजीएम घेतायत, फक्त तुम्ही 20-21 ऑडिटर नेमायचा आहे. तुम्ही म्हटले मी 19-20 नेमेल आणि 18-19 नेमेल, नाही. 18-19, 19-20 करता रजिस्ट्रारकडून नियुक्त करून घ्या, ऑडिट करून घ्या. आलं लक्षात? तर याच्यामध्ये हा कन्फ्युजन करून घेऊ नका की आमचं थकीत राहील आम्ही काय करणार आहे, आणि आता आम्ही 3 वर्षाच्या वरती त्याला सलग नेमलं. आम्ही तर 3च ठराव केले, आम्ही काही 4 ठराव केले नाही, पण ऑडिट मात्र 4 वर्षाचं केलं. असं करू नका, कारण 75 अत्यंत क्लिअर कट आहे. दरवर्षी ऑडिटर नेमाय करता आहे, थकीतचं ऑडिटर नेमाय करता नाहीये. त्याकरता 81(1) मध्ये प्रोविजो दिलेला आहे. त्या प्रोविजो खाली रजिस्ट्रार नेमतो, त्या तुम्ही रजिस्ट्रारकडून नेमून घ्या. 75(2) मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. 75(2)(a), 75(2)(a) काय म्हणतोय की प्रत्येक संस्था वार्षिक सभा दिनांकापासून 1 महिन्यात नाम तालिकेवरील पात्र लेखापरीक्षक नियुक्ती व त्याची लेखी संमतीचे विवरणपत्र निबंधकास सादर करील. मित्रांनो, जर तुम्ही 30 सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये त्याची नियुक्ती केली असेल, त्याचं संमतीपत्र लगेच तुम्ही 7 दिवसामध्ये घेतलं पाहिजे आणि 30 दिवसाच्या आत, म्हणजे 30 ऑक्टोबरच्या आत तुमचं विवरणपत्र दाखल केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विवरणपत्र दाखल करायला उशीर करू नका. विना संमतीपत्र विवरण दाखल करू नका, ठराव दाखल करू नका. केवळ ठराव नाहीये, ठराव आणि संमतीपत्र या दोन्हींचं मिळून विवरणपत्र तयार होतं. ते तुम्ही म्हटले आम्ही संमतीपत्र काय आहे, तिची आहे संमती, आम्हाला त्यांनी तोंडी सांगितलं, हो फोनवरती बोलला तो चेअरमन साहेबांची, होकार दिलाय, आता आम्हाला गरज नाही त्याची. तसं नाहीये. कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ठराव आणि संमतीपत्र दोन्हीचं विवरणपत्र दाखल करायचं आहे, आणि ते पण मुदतीत दाखल करायचं आहे. त्याकरता ठराव केल्या केल्या त्याच्याशी लेखी पत्रव्यवहार करा, तोंडी करू नका, फोनवर करू नका. त्याची पोचपावती घ्या, तुम्ही ठराव केला आहे त्याची पोचपावती घ्या, अनुक तारखेला दिला. पुढे काय होतं की संस्थेचं मुदतीत ऑडिट झालं नाही किंवा संस्थे रिटर्न दाखल केल्याने कारवाई झाली, तर त्यावेळेस विनाकारण संस्थेला ताप होतो. तो संसद आपली दररोज चालू आहे, आपण त्याला नेमलं तर त्याला ते ठरावाची प्रत देऊन त्याची पोचपावती घ्यायची आणि सांगायचं मला 7 दिवसात तुझी संमती दे, मला रिटर्न दाखल करायचंय. तो त्याच दिवशी संमती देत अतिउत्तम. परंतु संमती दिली नाही, मग आम्ही ठरावाचं रिटर्न दाखल करून टाकलं, ते अपवून झालं.
तर पूर्ण तुम्ही तेव्हाच होतं जेव्हा संमती पत्राचं विहित मुदतीत दाखल करतात. संमती सुद्धा विहित मुदतीतली पाहिजे. त्याचा ठराव केला 30 सप्टेंबरला आणि त्याचे संमती पत्र आहे 31 ऑगस्टचं, चालणार नाही. 30 सप्टेंबर किंवा त्यानंतरच्या दिनांकातच चालेल. किंवा ठराव केला 30 सप्टेंबरला, रिटर्न दाखल केलं 30 ऑक्टोबरला आणि संमती घेतली 1 नोव्हेंबरला, चालणार नाही. तुम्ही रिटर्न दाखल करायच्या आदल्या दिनांकापर्यंतच त्याचं संमतीपत्र घेतलं पाहिजे. पुढे कलम 75(4) संस्था वार्षिक सभेत लेखापरीक्षण अहवालासह लेखापरीक्षित आर्थिक पत्रके सादर करील. मित्रांनो, आता 21-22 जेव्हा आपण एजीएम घेतो त्यावेळेस 20-21च्या ऑडिट रिपोर्ट सह आर्थिक पत्रक सभेला सादर केली पाहिजे, तसं ठराव नमूद केला पाहिजे. त्याच्यामध्ये मंजुरी घ्या हा प्रकार नाहीये, लक्षात ठेवा. ऑडिट रिपोर्ट आणि आर्थिक पत्रक ही सभेला सादर करायची आहे, सभेसमोर प्लेस करायची आहे. कोणाचे त्याच्याबद्दल वादविवाद असतील तर त्याला अंतर्गत लेखापरीक्षकाकडे त्याच्याबद्दल पाठपुरावा करण्याचं सांगितलं पाहिजे. तिथेही समाधान नाही झालं तो निबंधकाकडे जाईल आणि ते समाधान करून घेईल. कलम 79(1) निबंधक संस्थेस योग्य नोंदवह्या जतन करण्याचे निर्देश देतील आणि त्याची विहित मुदती अनुपालन करून घेणे संबंधितावर बंधनकारक राहील. त्यानंतर कलम 79(2) प्रत्येक संस्था आर्थिक वर्ष समाप्तीपासून 6 महिन्यात लेखापरीक्षित आर्थिक पत्रके व नफा विभाजन पत्रे निबंधकास सादर करते. कलम 79(1)(b) प्रत्येक संस्था वार्षिक सभा दिनांकापासून 1 महिन्यात नाम तालिकेवरील पात्र लेखापरीक्षक नियुक्ती व त्याची लेखी संमतीचे विवरणपत्र निबंधकास सादर करेल. मित्रांनो, हे सर्व फक्त वाचून दाखवलं मी, याच्याकरता वाचून दाखवलं. आपण याच्यावरती चर्चा अगोदर सर्व याच्यामध्ये केलेली आहे वेळोवेळी. यात महत्वाच्या तरतुदी आहे ऑडिट संदर्भातल्या, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा कलम 80. बरेचदा आम्हाला अनुभव असा येतो की निबंधक रजिस्टर ऑडिटर लेखापरीक्षक नियुक्त करतो, संस्था त्याला प्रतिसाद देत नाही. मग आमचा ऑडिटर काय करतो, लगेच त्या रजिस्ट्रारकडे कलम 80 खाली रेकॉर्ड सीज करायचं देतो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कित्येकदा रेकॉर्ड देत नाही, याचं कारण काय असतं की तुमच्याकडे वेळ नसतो, कोणी मनुष्य गावी गेलेला असतो. कधी कधी असं असतं की रेकॉर्ड ज्या कपाटात ठेवले त्याच्या चाब्या तुमच्याकडे नसतात, कधी कधी तुमच्या गोडाऊन मध्ये जाऊन आणायचं असतं. कधी कधी असाही प्रकार असतो की तुम्हाला त्या ऑडिटसाठी जे रेकॉर्ड द्यायचे ते पर्टिक्युलर एका पिरियडमध्ये तुम्हाला ते पॉसिबल होतंय, त्याच्या अगोदर पॉसिबल होत नाही. तर कोणत्या ऑडिटर तुम्ही परत करण्यापेक्षा तुम्ही त्याला लेखी पत्राने उत्तर द्या की आमचं या वेळेला तुम्हाला रेकॉर्ड उपलब्ध राहील, म्हणजे तुमच्या विरुद्ध रेकॉर्ड जप्तीसाठी तो कारवाई करायची मागणी करणार नाही. तर रेकॉर्ड जप्तीसाठी कारवाईची मागणी करणं, कलेक्टरकडून ऑर्डर आणणं, PSI सोबत येणं आणि ते रेकॉर्ड जप्त करणं, त्यामुळे कसं आहे की आपण गुन्हेगार असल्याची ट्रीटमेंट आपल्याला मिळते. त्यामुळे कधीही ऑडिटर, ऍडमिनिस्ट्रेटर, लिक्विडेटर ही अपॉइंट झाली, रेकॉर्डचा ताबा घ्यायला आली तर तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील त्या सांगा आणि त्या सांगून तुम्ही काय करा, त्याला व्यवस्थित दिनांक तुमचा जो सोयीचा आहे तो द्या. पण तो देताना असं देऊ नका 1 वर्षानंतरचा. 15 ते 20 दिवस खूप झाले, त्याच्या पलीकडे जायला नको. त्यानंतर कलम 81(1). कलम 81(1) मध्ये प्रत्येक संस्था आर्थिक वर्ष समाप्तीपासून 4 महिन्यात नियुक्त पात्र लेखापरीक्षक करून घेईल, परंतु संस्थेने 75(2)(a) नुसार पात्र लेखापरीक्षक नियुक्ती व त्याचे लेखसंबंधी विवरणपत्र दाखल करण्यास कसूर केल्याची खात्री झाली असेल निबंधक लेखापरीक्षक नियुक्त करील. त्यानंतर 1 लाखापेक्षा जास्त वसूल भागभांडवलाच्या 1 लाखापेक्षा जास्त वसूल भागण्याच्या 20 पेक्षा जास्त संस्थांचे लेखापरीक्षण एका आर्थिक वर्षात लेखापरीक्षक स्वीकारणार नाही. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्यानंतर कलम 81(1)(e) लेखापरीक्षकाच्या अहवालात खालील मुद्द्यावर अभिप्राय असतील. मित्रांनो, काय झालंय माहितीये का, आपल्या मुंबईमध्ये मी बघितलं, माझ्यामध्ये सर्व सहभागी जे सभासद आहेत, आता आपले श्रोते आहेत, हे सर्व बहुतेक मुंबईतले आहेत. मी बाहेर ग्रामीण भागात काम केलं, सहकारी विभागात आणि शहरी भागातही केलं. मी जेव्हा नाशिकला होतो, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं ऑडिट केलं, तर त्यावेळेस त्या संस्थेच्या चेअरमन सेक्रेटरीने मला स्पष्ट शब्दात सांगितलं, म्हणजे साहेब तुम्हाला काय तपासायचं ते सर्व तपासा तुम्ही. आमच्या कर्मचाऱ्यांनी काही केलं असेल तर आम्हाला सांगा, आमच्यापासून लपवून ठेवू नका. कारण तुम्ही ऑडिट केल्यानंतर जर काही एखादा गुन्हा उघडकीस आला तर आमचा फक्त युक्तिवाद एकच राहील की आमचं ऑडिटरने ऑडिट केलं आणि त्यांनी भाग अ मध्ये गंभीर शेरे वगैरे निरंक आहे म्हणून सांगितले. आता हे जे लेक्चर आहे, या लेक्चरचे जे कंटेंट्स आहे ते आमच्या ऑडिटर लोकांसाठी मी लेक्चर घेतो, त्यासाठी सुद्धा वापरतो. आता तुम्ही म्हणा आम्ही कुठे ऑडिट करतोय, आम्हाला कशाला सांगताय ऑडिटमध्ये 81(1)(e) मध्ये काय करायचंय. तर तुमच्याकडे ऑडिटर आल्यानंतर तुमची सुद्धा जबाबदारी आहे की साहेब 81(1)(e) नुसार ऑडिट करून आम्हाला रिपोर्ट द्या हो.
हे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे. कारण काय, तर तुम्ही त्याला ऑडिट फी देताय. तो शासकीय ऑडिटर असेल त्याला फी मिळत नाही, त्याला पगार मिळतोय. तो सर्टिफाईड ऑडिटर सीए असेल तर त्याला तुमची फी मिळते. आलं लक्षात? त्याच्यामध्ये 81 मध्ये जबाबदारी एवढी आहे, ही जर ऑडिटरने फॉलो केली तर मी सांगतो आपलं संचालक मंडळ, आपले व्यवस्थापक, आपले अधिकारी शांतपणे झोपू शकतात कोणतंही टेन्शन न घेता. तुम्ही टेन्शन घ्यायचीच गरज नाहीये. पहिली गोष्ट 81 तुम्हाला समजला पाहिजे. 81 प्रमाणे ऑडिट करून घेतलं पाहिजे. 81 प्रमाणे ऑडिट करून घेण्यासाठी सर्व रेकॉर्ड त्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. या 3 गोष्टी तुमच्यावर आहे. तेव्हा 81 त्याला लागू ठरेल. आणि तुमच्या संस्थेत त्याच्यानंतर जर काही गैरव्यवहार वगैरे आढळला, जे रेकॉर्ड तुम्ही त्याला दाखवलं त्याच्यामध्ये, तर जबाबदारी त्या ऑडिटरची येते. कारण खात्याच्या सूचनेनुसार त्याने विभागामध्ये त्याच्याबद्दल शेरे द्यायला पाहिजे होते. 81(5)B नुसार त्याने विशेष अहवाल हानीचा आणि अफरातफर गैरव्यवहार असेल तर विनिर्दिष्ट अहवाल स्पेसिफिक रिपोर्ट देणं आवश्यक होतं. ही त्याची जबाबदारी ठरते. पुढे तुम्हाला रजिस्ट्रार म्हणा किंवा पोलीस म्हणा तुम्हाला बांधून घेऊ शकत नाही. तुम्ही हे स्पष्ट सांगू शकता. काय म्हटलं 81 मध्ये, तर संस्था कामकाजातील सर्व दोष, अनियमितता तसेच आर्थिक अनियमितता, फिनान्शियल इरेग्युलरिटीज आणि अफरातफर, मिसअप्रोप्रिएशन किंवा निधी अडपणे, फंड्स एम्बेझलमेंट किंवा लबाडी कपटाने फसवणूक, फ्रॉड बाबत गुन्ह्याच्या पद्धतीचा मोडस ऑपरेंडी तपास करून सहभागी व्यक्ती व अंतर्भूत रकमेसह अहवाल असावा. ऑडिट रिपोर्ट कसा असावा ते 81 मध्ये सांगितले. सर्व दोष, अनियमितता, आर्थिक अनियमितता, अफरातफर, निधी अडपणे, लबाडी कपटाने फसवणूक आणि गुन्ह्याची पद्धत काय आहे याचा उल्लेख ऑडिट रिपोर्टला आला पाहिजे. ऑडिट रिपोर्टला काहीच नाही आणि नंतर माहित पडलं ऑडिटरला, त्याने परस्पर स्पेसिफिक रिपोर्ट करून टाकला, एफआयआर दाखल झाला. तुम्हाला हे सांगता येतं 81(1)E नुसार याने ऑडिट रिपोर्टला लिहिलेलं नाहीये. परस्पर गोपनीय रिपोर्टला लिहून आमच्या विरुद्ध एफआयआर केलेला आहे. त्यामुळे एफआयआर करायचं कंटेंट जे आहे ते ऑडिट रिपोर्ट मध्ये येणं 81(1)E नुसार आवश्यक आहे. पुढे आणखी काय आलं पाहिजे, लेखांकन अनियमितता आणि त्यांचे आर्थिक पत्रके व नफा तोटावर परिणाम. लेखांकन अनियमितता म्हणजे आपण जे अकाउंटिंग करतो त्याच्यामध्ये काही इरेग्युलरिटी असतील, मग त्या घसारा आकारणीवरती असतील किंवा व्याज आकारणीवरती असतील किंवा तुम्ही आस्थापना खर्च केले त्याच्याबाबतचे असतील, तर त्याच्याबाबतचे दोष त्यांनी नमूद केले पाहिजे. संस्थेची समिती उपसमितीच्या कामकाजातील अनियमितता, उल्लंघने व त्या जबाबदारीची निश्चिती. समिती उपसमिती जी आहे त्यांच्या कामकाजामध्ये काय अनियमितता आहे त्या सुद्धा नमूद झाल्या पाहिजे. मित्रांनो, मी ते क्लेरिफाय करतो, कलम 73 नुसार संचालक मंडळाची सामूहिक आणि व्यक्तिगत जबाबदारी आहे. ही जबाबदारी सिव्हिल स्वरूपाची आहे, क्रिमिनल स्वरूपाची नाही. जर तुमच्या संस्थेमध्ये काही क्रिमिनल प्रकार घडला असेल तर ज्याच्याबद्दल डॉक्युमेंटरी प्रूफ आहे, ज्याच्याबद्दल इव्हिडन्स आहे, अशा व्यक्ती कारवाई पात्र ठरतात. त्याच्याबद्दल मी तुम्हाला उदाहरण देतो वाळल्या कोळ्याचं. वाळल्या कोळ्याने जेवढे काही ती 7 राजनं भरवली खून करून करून, जेव्हा विचारलं गेलं त्याला तुझ्या कुटुंबातले याच्यात कोण कोण सहभागी आहेत, त्याच्या कुटुंबाने नकार दिला, आम्ही याच्या पापात सहभागी नाही म्हणून. तो एकटा जबाबदार ठरला आणि पुढे तो तपश्चर्येला लागला. ही जी व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारी तुमच्याकडे ऑडिटर येऊन सांगतो नाही तुमचं सर्व संचालक मंडळ जबाबदार याला, तर तुम्ही त्याला लक्षात आणून द्या. इव्हिडन्स ऍक्ट आपला जो 1872चा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो स्पष्टपणे दोनच प्रकारचे पुरावे मानतो. एक, जेएमएफसी म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या कोर्टामध्ये पिंजऱ्यामध्ये दिलेला जबाब आणि तो जो गुन्हा घडला त्याबद्दलचा पुरावा असलेल्या बाबी, आपल्या आर्थिक बाबी असतील तर आर्थिक बाबी ज्या आहेत त्याच्याबद्दलची पुराव्याची कागदपत्र यांनाच पुरावा मानलं जातं. एखाद्याने तक्रार केली, तक्रार पुरावा होत नाही. तक्रारदाराने एखादा जबाब दिला ऑडिटरकडे, तो पुरावा होत नाही. तर ज्या व्हाउचरवरती फ्रॉड झालेला आहे तो व्हाउचर पुरावा होतो. ज्या कॅशबुकामध्ये तो नोंदवलंय तो कॅशबुक पुरावा होतो. जी पावती पाडलीये तो पुरावा होतो. जे आर्थिक पत्रक तयार केलं अशा फ्रॉड्युलंट गोष्टीवरती तो पुरावा होतो.
ज्या अशा गैरप्रकार करण्याकरता ठराव पारित केले आणि त्या ठरावामध्ये तसे अनुमती दिली, तो पुरावा होतो. कित्येकदा असं असतं त्या कर्जाला मंजुरी संचालक मंडळ सभेत नसतेच. परस्पर त्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने आपल्या अधिकारामध्ये वाटलेलं असतं. ठेवतारण कर्ज म्हणा किंवा सुवर्णधारण कर्ज, त्याचं रॅटिफिकेशन फक्त नंतर होतं, वितरित झाल्यानंतर. गुन्हा घडल्यानंतर ते रॅटिफाय करायला येतं. त्या सर्व कागदपत्रासह तुमची जर सभा झालेली असेल संचालक मंडळाची, सभेच्या नोटीसवर तुम्ही कळवलं असेल की कोण गणपत संपत पाटील आहे, त्याला ते गोल्ड लोन मंजूर केलंय, त्याने की ठेवतारण कर्ज मंजूर केलेले आहे, त्याची कागदपत्र आलेली आहे, ती तुम्हाला सादर असतील तर, अन्यथा नाही. पुढचं कलम 81 जी. कलम 81 जी नुसार प्रत्येक जिल्हावार मुदतीत लेखापरीक्षण केलं आणि मुदतीनंतर लेखापरीक्षण याच्या याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे मुदतीनंतर जे लेखापरीक्षण करतात त्यांच्या विरुद्ध कारवाई होते. त्यामुळे आपल्या संस्थेत लेखापरीक्षण मुदतीत करून घ्या. 81(2) मध्ये ऑडिटमध्ये काय काय बाबी बघितल्या जातात. खरं तर याच्यामध्ये काय होतंय की सर्व ठिकाणी एक त्या ऑडिट रिपोर्टला कागद जोडला जातो, 81(2) चे 9 प्रश्न आणि त्याची होय नाही उत्तरं दिली जातात. तुमच्याकडच्या ऑडिटरला तुम्ही जर ऑडिट फी देताय तर तुम्ही त्याला सांगा की साहेब 81(2) चे सविस्तर उत्तर द्या आम्हाला, जेणेकरून आमच्या संस्थेची खरी प्रतिमा बाहेर येईल. थकीत कर्ज असल्यास ती नमूद केली पाहिजे आणि त्याची कारणं नमूद केली पाहिजे आणि ती बुडीत आहेत की नाही ते पण नमूद केलं पाहिजे. तुम्ही 100 रुपये कर्ज दिलं, 25 रुपयाचं कर्ज थकीत आहे, 25 रुपयापैकी 5 रुपयाचं कर्ज हे बुडीत आहे, 20 रुपयाचं कर्ज वसूल होऊ शकतं, 20 रुपयाच्या कर्जापैकी 15 रुपयाच्या कर्जावरती कलम 101-91 ची कारवाई केली, 5 रुपयाच्या कर्जावरती केलेली नाही. एवढं क्रिस्टल क्लिअर याच्यामध्ये आलं पाहिजे. नुसतं थकीत कर्ज असल्यास होय, अरे पण बाबा हे कोण सांगणार आहे, त्याच्यापैकी बुडीत किती आहे, त्याच्यापैकी वसुली कारवाई झालेली किती आहे, वसुली कारवाई न झालेली किती आहे. त्यात संचालक मंडळ काही पगारी नाहीये, कर्मचारी पगारी आहेत. ते संचालक मंडळासमोर सर्वसाधारण सभेसमोर ही माहिती आली पाहिजे की माझ्या संस्थेमधली कर्ज जी आहेत त्याच्यापैकी बुडीत किती आहे, थकीत किती आहे, कारवाई झालेली किती आहे, कारवाई न झालेली किती आहे आणि कारवाई करूनही वसूल न झालेली किती आहे, हे पण आलं पाहिजे. दिलेली कर्जे सुरक्षित संस्था व संस्था सभासद हितविरोधी आहेत किंवा कसे, याचं सुद्धा उत्तर त्याने दिलं पाहिजे. ऑडिटरने, संस्थेने नाही उत्तर द्यायचे, ऑडिटरने. याचं उत्तर ठरलेलं असतं नाही. कधी हो पण लिहिता काही जण, पण कसेच उत्तरच देत नाही पुढे. सभासद हितविरोधी आहे का, होय, पण कशीच विरोधी आहे सांगितलं पाहिजे. हे कर्ज 20 वर्ष झाले थकीत आहे, कर्जदार मयत आहे, जामीनदार बेपत्ता आहे, याची कोणती अचल मत्ता नाहीये बोजा नोंदवायला, 101 ची ऑर्डर पास झालेली आहे, 10 वर्ष झाली धुळकात पडलेली आहे. असं जे कर्ज आहे हे कर्ज बुडीत थकीत झालेलं आहे, हे संस्था समाजाच्या हिताच्या विरुद्ध आहे, ठेवीदाराच्या हिताच्या विरुद्ध आहे, हे त्यांनी दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. संस्थेची कर्जे ठेवी म्हणून दर्शवली का, हा पण प्रकार होतो. आपली संस्था खूप मोठी दाखवायची आहे, वाढ करायची आहे, मग काय करायचं, संस्थेनेच कर्ज मंजूर करायचं तेच त्याच्या आणि दुसऱ्या आणि परत आणखी ठेवीमध्ये आणायचं. त्याच्यामुळे काय होतंय की संस्थेचा पोकळ विकास होतो, ते सुद्धा त्यांनी तपासलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे. नाही म्हटलं, सांगितलं पाहिजे मी तपासली पण असं काही आढळत नाहीये, आणि समजा हो दिलं तर उदाहरणं दिली पाहिजे की या प्रकारच्या ज्या ठेवी आहेत त्या या कर्जदाराच्या आहेत. आपल्याकडे एक प्रकार चालतो, काय प्रकार चालतो, कर्ज मंजूर करताना सुरक्षा ठेव म्हणून कपात करतात. सहकार आयुक्तांनी परिपत्रक काढलेलं आहे, तुमचं भाग भांडवल आणि प्रोसेसिंग काय 1% काय दिलेली त्याच्या पलीकडे तुम्ही कपात करू नका. आपण इमारत निधी कपात करतो, आपण सुरक्षा ठेव कपात करतो, 100 रुपये कर्ज दिल्यानंतर त्यातून 30 रुपये इथंच कापून घेतो. ठेवीवरती व्याजदर 10% असतो, कर्जावरती व्याजदर 15% असतो, त्यामुळे असं कर्ज 100% थकीत मध्ये जातं. अशा ज्या ठेवी आहेत ज्या कपात करून केल्या जातात त्या तिथे अशा याच्यामध्ये येतात. हा कायदा 1960 साली निर्माण झाला आणि त्यावेळेस 9 प्रश्न आले, त्यावेळेस ते कायदा तयार करण्याच्या डोक्यात होतं की असं होऊ शकतं म्हणून त्यांनी टाकून ठेवलं. संस्था उद्देशाची विसंगत खर्च केले, कित्येकदा असं असतं की दबावाखाली आपण देऊन टाकतो, अमक्याला मंडळाला देणगी, तमक्या मंडळाला देणगी, ही संस्था उद्देशाची नाहीच आहे. संस्थेचे उद्देश दिलेले आहे तुमच्या बायलॉज मध्ये, त्या बायलॉज मध्ये तो खर्च आहे का, तोच खर्च अनुदेय आहे. उद्देश सोडून केलेला खर्च पूर्ण वसूल पात्र आहे. पुढे रोख शिल्लक गुंतवणूक पत्रे, मत्ता व देयता मूल्यांकन.
तुमचं ऑडिट करता त्यावेळेस ऑडिट करताना त्याच्याकडून रोख शिल्लक सर्टिफाय करून घेतली पाहिजे. त्या याच्यामध्ये नमुना 1 मध्ये नेहमी उत्तर दिले जातं, रोज कीर्द अपूर्ण होती आणि म्हणून मी रोज शिल्लक मोजली नाही. तुमच्या शाखा असतात त्या शाखामध्ये सुद्धा याची तपासणी होत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या ऑडिटरला सांगा, जरी रोज कीर्द अपूर्ण असली तर ज्या दिनांकापर्यंत पूर्ण आहे त्या दिनांकाची कॅश, त्यापुढे त्या दिनांकापासून तू ज्या ऑडिट करतोय त्या दिनांकापर्यंत जितक्या पावत्या पाडल्या तितकी जमा, जितके वाउचर पाडले तितके खर्च, आणि तू किती कॅश मोजली ते आम्हाला सर्टिफाय करून दे. रोज कीर्द अपूर्ण आहे, कॉम्प्युटर चालत नाहीये, अमुक होत नाहीये, ही कारण नसावी. आणि असा नमुना 1 ला शेरा असेल की रोज कीर्द अपूर्ण असल्यामुळे रोख शिल्लक तपासली नाही, तुम्ही सांगा 81(2) प्रश्नानुसार तुझं काम आहे ते सर्टिफाय करून देणं. नुसती 31 मार्चची कॅश नाही सर्टिफाय करायची, त्याला त्याचं ऑडिट चालू असताना चालू त्या दिनांकाची कॅश सर्टिफाय करायची आहे, ती त्यांनी सर्टिफाय केली पाहिजे. गुंतवणूक पत्र सर्टिफाय केली पाहिजे. मत्ता व देयता मूल्यांकन केलं पाहिजे. तुमच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आणि लायबिलिटी साईडला ज्या काही देयता आहे इतर आणि कर्ज आणि ठेवी त्याचं मूल्यांकन त्याने केलं पाहिजे. ते मूल्यांकन करून त्यांनी सर्टिफाय केलं पाहिजे. या संस्थेच्या जे इतर येणी आहे 100 रुपये, याच्यातले फक्त 60 रुपये येऊ शकतात, 40 रुपये येऊ शकत नाही. इरिकव्हरेबल आहे, अवसूल पात्र आहे, हे त्याने करून दिलं पाहिजे. त्याला मूल्यांकन म्हणतात, त्याला व्हॅल्युएशन म्हणतात. तुमच्याकडे वर्षानुवर्ष पडलेलं हे आहे मडक्यावरचं झाकण, त्याच्यानंतर त्याचं वगराळ, तो ग्लास, किंवा कित्येक वस्तू अशा असतात की त्या पूर्वी वापरत होतो आपण, सायक्लोस्टाईल मशीन असेल, टायपिंग मशीन असेल, आता ते गंजखात पडलेलं आहे, तर तुमच्या बॅलन्स शीटला त्याची रक्कम दिसते आहे, तर त्याचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे. स्क्रॅप मूल्य असेल, स्क्रॅप मूल्य होऊन त्याची प्रोसेस करून तुम्ही ते निकाली काढलं पाहिजे. निस्ती काय होते, वर्षानुवर्ष ती यादी चालू राहते, त्याच्यामध्ये कधी कधी फुटपट्टी दिसते, स्टील पट्टी दिसते, स्टीलचा पंप टीप दिसतो, स्टीलचा जग दिसतो, प्रत्यक्षात तो उपयोगातच नसतो. आता सर्वजण बाटलीनेच पाणी प्यायला लागलेले, त्यामुळे या ज्या गोष्टी होत्या पूर्वीच्या आपल्या तशाच आहे. जर्मलचं अॅल्युमिनियमचं झाकण असतं, खाली ठेवायचं कोळंब असतं. या ज्या गोष्टी आहेत याचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे, आपलं बॅलन्स शीट क्लीन झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. पुस्तकी नोंदीचे व्यवहार संस्था हितविरोधी आहेत किंवा कसे, जसं आता मी तुम्हाला सांगितलं कर्ज मंजूर करताना अशा ज्या कपाती करतात याला पुस्तकी नोंदीचे व्यवहार म्हणतात. हे पुस्तकी नोंदीचे व्यवहार त्याच्यामध्ये आले पाहिजे. व्यक्तिगत खर्च उत्पन्न खाती टाकली किंवा कसे, हे सुद्धा ऑडिट करून त्यांनी सर्टिफाय केलं पाहिजे की मी जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये व्यक्तिगत खर्च अमुक अमुक आहेत, जे संस्था खाली टाकले ते संबंधितांकडून वसूल करून त्याची भरपाई करणं आवश्यक आहे. संस्थेने मंजूर अर्थसहाय्य ज्या कारणास्तव मंजूर केले त्याच कारणास्तव वापरले आहे किंवा कसे, जे काय अर्थसहाय्य असेल किंवा जे काय कर्ज घेतलं असेल त्याचे उपयोजन त्याच कारणासाठी झालंय की नाही ते सुद्धा त्यांनी सर्टिफाय केलं पाहिजे. संस्था तिची कर्तव्य जबाबदाऱ्या त्याच्या सभासदांच्या प्रति योग्य प्रकारे पार पाडते किंवा कसे, याच्याबद्दल सुद्धा त्यांनी अभिप्राय दिले पाहिजे. त्यामुळे ऑडिटरची जबाबदारी 81(1)(2)च्या 9 प्रश्नावर फक्त होय नाही उत्तर देण्यापुरती सीमित नाही, तुम्ही त्याच्याकडून ती ऑडिट करून सर्टिफाय करून घेतली पाहिजे. तुम्ही जर खरोखर चांगले आहे तसं त्याच्याकडून नमूद करून घेतलं पाहिजे. तुमच्या काही अडचणी आहेत, तुमचं बॅलन्स शीट क्लीन होत नाहीये, वर्षानुवर्ष 20-25 वर्ष ऍटर्न पुढे चालू आहे, त्याच्या दरवर्षी तुम्हाला याद्या बनवाव्या लागतात, लेजरला त्याला खाती उघडायला लागतायत, तुम्ही कुठेतरी निकालात काढली पाहिजे. त्यामुळे तुमचं बॅलन्स शीट क्लीन होईल, तुमचा डॉक्युमेंटचा स्टेशनरीचा खर्च कमी होईल आणि तुमचे नको ते आयटम नको त्या याद्या जोडत तो रिपोर्ट मोठा वाढवायची गरज पडणार. 81(3)(a) त्याच्यानुसार लेखापरीक्षकाची संस्था दप्तर, लेखे, कागदपत्रे, सुरक्षापत्रे, रोख, मत्ता इत्यादी तपासण्याचा अधिकार लेखापरीक्षकाला अशा तपासण्याच्या बाबी ज्या व्यक्तीच्या अभिरक्षेत आहे त्या संस्था मुख्यालयात ती तपासण्यासाठी बोलवण्याचा अधिकार लेखापरीक्षक आहे. तुम्ही लेखापरीक्षकाला सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून दिलं पाहिजे, झाकून नाही ठेवलं पाहिजे. इव्हन मी म्हणतो गुंतवणूक पत्र आहे ना, त्याला सरळ सांगावं आमच्या थ्रू बँकेला पत्र दे आणि बँकेकडून सर्टिफिकेट घे की आमच्या नावाने आमची 10 कोटीची संस्था आहे, 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, 2 कोटीची इन्व्हेस्टमेंटचे प्रमाणपत्र आम्हाला 31 मार्चचे सर्टिफाय करून द्या. त्याच्यावरती जे अनरिअलाइज व्याज आहे ते सर्टिफाय करून द्या, हे त्याला पत्र करून द्या. तुम्ही तर घेतात, तुम्ही आर्थिक पत्र तयार करताना घेतात, तर तुम्ही त्याला सांगा की साहेब तुम्ही लिहा पत्र, तुमची प्रतिमा अधिक उजळ होईल, अधिक चांगली होईल की तुम्ही तुमच्या ऑडिटरकडून त्याला ऑडिट फी त्याच्याबद्दल काम करून घेतलेलं आहे आणि सर्टिफाय करून घेतलंय तुमच्या रिपोर्टला. पुढे 81
3C लेखापरीक्षण अहवाल संस्थेच्या लेख्यांचे सत्य व योग्य चित्र प्रतिबिंबित करत नसेल तर अशी बाब निबंधकास निदर्शनास आल्यास निबंधक शासन मान्य पॅनल आता हे 81 मध्ये टेस्ट ऑडिट आहे. तुमच्या संस्थेचं टेस्ट ऑडिट होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल, तुम्ही वरती मी जे सांगितलं त्याप्रमाणे ऑडिटर कडून काम करून घ्या. आणि तसं जर केलं नाही, तुमच्या ऑडिट रिपोर्टची छाननी होते आणि छाननी झाल्यानंतर मग तुमच्याकडे टेस्ट ऑडिटर येतो. मग एकाच घरात लागोपाठ 2-3 पाहुणे यायला सुरुवात होते. इंटर ऑडिटर आर्थिक पत्र तयार करून गेला, स्टॅच्युटरी ऑडिटर ऑडिट करून गेला, टेस्ट ऑडिट करून गेला, त्यानंतर टेस्ट ऑडिटच्या रिपोर्ट पुन्हा रिऑडिट करणारा आला. मग संस्थेचं काय होतंय की ठेवी गोळा करणं, कर्ज वाटणं, कर्ज वसूल करणं हे काम सोडून काय होतंय, तो आलेला जो पाहुणा आहे त्याच्या मागे फिरणं, त्याला रेकॉर्ड दाखवणं, त्याने सांगितलेले झेरॉक्स आणून देणं, तो खर्च संस्थेत टाकत राहणं, हे काम होतं. हे काम होऊ देऊ नका. त्याकरता मी अगोदर सांगितलेल्या बाबी ऑडिटर कडून करून घ्या. 81(3)C चा पाहुणा येणार नाही आणि 81(6) चा पाहुणा येणार नाही. आणि तुमचं काम अत्यंत चांगलं होईल. 81(5)B आता हा 81(5)B जो आहे आता 2012-13 पासून इंट्रोड्यूस झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात की आर्थिक हानी झाली असेल त्याचा स्पेशल रिपोर्ट बनतो. तो स्पेशल रिपोर्ट त्यांनी ऑडिट रिपोर्ट दिला त्याच दिवशी द्यायचा असतो. त्याला जबाबदार कोण आहे ते पण त्यांनी सांगायचं असतं. दुसरी गोष्ट 81(5)B मध्ये विनिष्ठ अहवाल. विनिष्ठ अहवाल जिथे अपराध गैरव्यवहार झालेली, फ्रॉड झालेला आहे, फौजदारी गुन्हा झालेला आहे, त्या प्रकरणामध्ये काय होतं की त्या प्रकरणामध्ये ऑडिट आर्थिक हानी तर निश्चित होतेच, फौजदारी गुन्हाही दाखल होत असतो. आणि ह्या ज्या बाबी आहे ह्या तुमच्या ऑडिट रिपोर्टच्या विभाग अ मध्ये आल्या पाहिजे. कित्येकदा तुम्हाला संस्था कामकाजामध्ये जाणवतं की अमक्याने आपल्याला फसवलं आणि त्यांनी काहीतरी उद्योग करून ते पैसे काढून घेतले. आलेल्या ऑडिटकडे तुम्ही सांगा आणि ते नोंदवून घ्या त्याच्याकडून. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली स्पेशल रिपोर्ट झाला, कलम 83 ची कारवाई होईल, पुढे कलम 88 ची कारवाई होईल, रकमा निश्चित होतील, संबंधितांकडून वसूल केल्या जातील. पुढे कलम 82 एक महत्वाचा आहे. कलम 82 मध्ये खूप महत्वाची दुरुस्ती झालेली आहे. तर मित्रांनो, कलम 82 कडे आपण सर्वजण दुर्लक्ष करतो. कलम 82 हे त्या वर्षीचं ऑडिट झालं ते त्याच वर्षी संपलं, याचा एक महत्वाचा आरसा आहे. तुम्हाला तुमच्या केसेस पुढे चालू ठेवायच्या नसतील तर ऑडिटरने जे काय शक तुम्हाला आक्षेप लिहून दिलेले आहेत त्याची प्रत्यक्ष पूर्तता करून त्याची उत्तरं तुमच्या दोषदुरुस्ती अहवालात नमूद करा. त्याच्यानंतर त्या दोषदुरुस्ती अहवाल जो तुम्ही दोषदुरुस्ती प्रत्यक्षात केलेली आहे त्याबद्दल त्याचे मान्य शेरे नमूद करून घ्या. त्याने जर कुठे अमान्य शेरा दिला तर त्याचं कारण नमूद करून घ्या. जे कारण त्याने नमूद केलं की त्याला दोषदुरुस्ती तुमची अमान्य आहे त्याच्या दोषदुरुस्तीचा फेर दोषदुरुस्ती अहवाल त्याला सादर करा आणि त्या फेर दोषदुरुस्ती अहवालावर त्याचा मान्यचा शेरा घ्या. या प्रकारे तुमचं समजा 20-21 ऑडिट झालेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला 19-20 जो रेक्टिफिकेशन रिपोर्ट आहे तो या सभेमध्ये द्यायचा आहे. तर तुम्ही त्या ऑडिटर कडून रेक्टिफिकेशन रिपोर्ट सर्व जे तुम्ही दुरुस्ती केलेली आहे त्याच्याबद्दल मान्य शेरे नमूद करून घ्या आणि त्याच्याकडून तसा दाखला घ्या की सर्व दोषांची पूर्तता केलेली आहे, शिल्लक दोष शिल्लक परिच्छेद निरंक आहेत. म्हणजे तुमचं ते ऑडिटचं मॅटर क्लोज होतं. कारण 82 मध्ये असं दिलेलं आहे की निबंधक वा त्याने प्राधिकृत केलेली व्यक्ती दोषदुरुस्ती अहवालाची छाननी करून 6 महिन्यात त्याचा अहवाल संस्थेला कळवेल. संस्थांची संख्या मोठी असल्यामुळे रजिस्ट्रारचं काम जास्त असल्यामुळे कदाचित तुमच्याकडे कोणी आलं नसेल रेक्टिफिकेशन रिपोर्ट दुरुस्तीबद्दल, भविष्यात येऊ शकतं. ज्या मोठ्या संस्था असतील त्यांचे रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट दुरुस्ती होते. तर तुम्ही ही काळजी घ्या, जे ऑडिट झालेलं आहे त्या ऑडिटचा रेक्टिफिकेशन रिपोर्ट तो ऑडिटरचं समाधान होईपर्यंत सादर करून त्याच्याकडून सर्व आक्षेप दुरुस्ती समाधानकारक केल्याची व त्याला मान्य असल्याचं प्रमाणपत्र घ्या. पुढे कलम 102 अवसानाबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये जी संस्था पत्त्यावर कार्यरत नाही, उद्देशानुसार कार्यरत नाही ती किंवा जी संस्था डबघाईला आलेली आहे, जरी ती कार्यरत आहे पत्त्यावर आहे पण डबघाईला आलेली आहे, अशा संस्था रजिस्ट्रार त्यांचं म्हणणं 1 महिना मुदतीत मांडायची संधी देऊन अंतरिम अवसानात घेतो आणि त्यांचं म्हणणं जर त्यांनी नाकारलं तर अवसाय कायम होतो. या अवसायाबद्दलच्या तरतुदी आहे. अवसायातील संस्थांचं कलम 81 नुसार ऑडिट होत नसून कलम 108 नुसार होतं.
जो कोणी इथं अवसायन संस्थांशी संबंधित असेल, त्यांचं ऑडिट पेंडिंग असेल, तुम्ही रजिस्ट्रारशी अप्रोच करा आणि कलम 108 खाली ऑडिटर नियुक्त करून घेऊन ऑडिट करून घ्या. कलम 146B मी अगोदर तुम्हाला जे सांगितलं, 49 नुसार वेतनातून केली तरतूद रक्कम कपात केलेली रक्कम 14 दिवसात संस्थेत जमा केली नाही असं जर तुम्हाला समजलं असेल, की निबंधकाकडून दाखला प्राप्त करून घेऊ शकतात. तसंच 146B कडून निबंधकाकडून परवानगी घेऊन FIR सुद्धा दाखल करू शकतात त्या संबंधित जबाबदार. 146C नुसार कलम 70 नुसार जर गुंतवणूक असेल तर 146C नुसार तो गुन्हा आहे, त्यामुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे कलम 70चं पालन करा. 146F याच्यानुसार कलम 75(2)च्या 1 ते 10 बाबी वार्षिक संस्थांपुढे न मांडणे, कलम 75(2)A नुसार लेखा परीक्षक नियुक्ती विवरणपत्र सादर न करणे, कलम 75(3) नुसार संस्था आर्थिक पत्रके सादर न करणे व कलम 75(4) नुसार लेखा परीक्षण व दोषदुस्ती अहवालाची पूर्तता न करणे या बाबी गुन्हा पात्र आहेत, लक्षात घ्या. 146F काळजीपूर्वक वाचा आणि ते वाचून आपलं काम करा. नाही केलं तर रजिस्ट्रारकडून ही कारवाई होऊ शकते. तुमच्या विरुद्ध 146 ची नोटीस येऊ शकते आणि 146 चे आदेश पारित झाले तर निबंधक प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. त्याच्यामध्ये सजा आणि दंड दोन्ही गोष्टी येतात. अशी कारवाई होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती पूर्तता केली पाहिजे. एक मिनिट मी थांबतो. मुळक साहेब दिसतात मला समोर. मुळक साहेब, माझा वेळ किती वाजेपर्यंत आहे? हॅलो, हा सर, आवाज येत नाही सर आपला. एक 10 मिनिटांमध्ये संपव ना, म्हणजे आपल्या 15-20 हो, मिनिट. चालेल चालेल. मग चर्चा घेऊया आपण. बरेचसे महत्वाची मॅटर मी घेतली, शेवटी आलेलो आहे. बरं, तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सर्वांना जे काही सांगितलं त्याच्याबद्दल तुमचं काय शंका असतील या कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने मला विचारू शकतात. ज्याच्याबद्दल उत्तर माझ्याकडे आहे आता ते मी देऊ शकेल. नसेल तर मी तुम्हाला नंतर सुद्धा त्याबद्दल उत्तर देऊ शकेल. मुळक साहेबांना माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही घेऊ शकता आणि विचारू शकता. तर विचारा मित्रांनो. ज्याला विचार, प्रथम नाव सांगा, कोणत्या संस्थेत आले ते सांगा आणि तुमचा प्रश्न काय ते सांगा. सर, मी श्रीकांत आपले बोलतोय, देवळी, वर्धा जिल्ह्यातून. साई श्रद्धा देवळी अर्बन सहकारी पतसंस्था आहे माझी. हॅलो, एक मिनिट. हा, ऐकू येतोय सर? हॅलो, व्हॉट्सअप अनम्यूट करा. हा, केलं, अनम्यूट केलंय. ऐकू येतंय मला, बोला तुम्ही. हा. मला हे म्हणायचं आहे, कलम 101 अंतर्गत दाखला मिळाला असेल तर जर वसुलीसाठी प्रॉब्लेम येत असेल तर कोर्ट कारवाई करता येते का? कोर्ट कचेरीची कारवाई करता येते? 100 खाली दाखला मिळाला आणि काय वसुली होत नाहीये. वसुली होत नाही. बरं, तर तुम्ही त्याची अचल मत्ता वगैरे असेल त्याच्यावरती बोजा नोंदवा ना. बोजा नोंदवता येतो आपल्याला. ती प्रोसेस आमच्यापाशी नाहीये सर, कारण वसुली अधिकारीच नाही आमच्यापाशी. याच्याबद्दल साहेब तुम्ही ना प्रशासन विभागाची अधिकारी ना रजिस्ट्रार विभागाची त्यांचं मार्गदर्शन घ्या. मी ऑडिट विभागाचा आहे. मी तर मुंबईमध्ये अशा बऱ्याच संस्था बघितल्या आहे की त्यांनी 101 चा दाखला घेऊन बोजा नोंदवलेला आहे गावामध्ये. मैंने खाली साउंड ऑन मत किया तो वीडियो बंद ही रहेगा. बट साउंड चालू आहे तुम्हाला. हा, तुम्ही याच्याबद्दल रजिस्ट्रार ऑफिस कडून गायडन्स घ्या आणि त्याच्यावर हे करा, बोजा नोंदवा. पुढे बोला. पुढे विचारायचं आहे कोणाला? कोणाचे काही प्रश्न आहेत का? हा, नमस्कार साहेब. हा, नमस्कार. आपण ठरावाच्या अनुषंगाने ऑडिटरची नियुक्ती करतो. हा सर. परंतु काही कारणास्तव ऑडिट होण्यापूर्वी समजा त्या ऑडिटरचा मृत्यू झाला, हो, तर अशा वेळेला पेच निर्माण होऊ शकतो. तर अशा वेळेस त्यासाठी जर का आम्ही ठरावामध्ये असं नमूद केलं की कोणत्याही कारणास्तव सदर लेखापरीक्षकाची नियुक्ती रद्द झाली अथवा रद्द करून दुसऱ्या लेखापरीक्षकाची नियुक्ती करायची असल्यास त्यास वार्षिक सभा घेण्याची आवश्यकता नसून संचालक मंडळाच्या ठरावानुसार नियुक्ती करण्यात येईल, असाच ठराव चालेल का? तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कायद्यामध्ये अशी तरतूद अल्टरनेटिव्ह ऑडिटरची नाहीये बरं का. आणि तुम्ही जी समस्या सांगितली ही समस्या बऱ्याच पातळीवरती आलेली आहे आणि याच्यामध्ये कमिशनर ऑफिसला ते विचार करतायत. आता जे काही दुरुस्ती करायचं चालू आहे शासनाकडे विचाराधीन आहे किंवा जो काही प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये हा तुमचा मुद्दा आहे. पण माझं म्हणणं असं आहे की साहेब, तुम्ही
माझ्या ऑथॉरिटीने जाण्यापेक्षा तुमचा रजिस्ट्रार जो आहे त्याच्याशी लेखी पत्रव्यवहार करा की आम्हाला असे प्रॉब्लेम येतात, तर आम्ही असा ठराव केला तर चालेल का. तुम्हाला रजिस्ट्रारने तसं अनुदेय केलं तर तुम्ही लिगली तुम्हाला परवानगी मिळाली असं समजायचं. आलं लक्षात. या प्रशिक्षणामध्ये मी अशी तुम्हाला परवानगी किंवा असं करता येतं असं सांगू शकत नाही, कारण तशी कायद्यामध्ये तरतूद नाहीये. तुम्ही मात्र असा मुद्दा उपस्थित रजिस्ट्रारचा असा पत्रव्यवहार प्रश्न करा. आम्हाला हो हो बरोबर आहे. असा रजिस्ट्रारचा प्रश्न पत्रव्यवहार करा. हा. आमच्या पाण्यामध्ये एक अशी संस्था आली, राज्यस्तरीय संस्था आहे की त्या हा, हा. संस्थेने ठराव केला त्या ऑडिटरचा, पण तू एजीएम ने ठराव केला हा. दुसऱ्याच नावाचा, आणि हा. संस्थेने जो ठराव केला तो मनुष्य ऑडिट पण सुरू करून दिलं त्याने, आणि सभेने हा, ठराव हा. केला तो ऑडिटर बाजूलाच आहे. आणि तुम्ही जे सांगितलं अच्छा. दुःखद निधन झालं किंवा आजारी आहे, तो ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे, करोनामुळे ग्रस्त आहे, असे प्रकरण भरपूर आलेले आहेत आमच्याकडे. मी डेअरीच्या ऑफिसला काम करतो, तिथे सुद्धा एटीएमचं काम केलं जातं, तिथे सुद्धा आम्हाला हे प्रॉब्लेम आलेले आहे. माझ्यामध्ये तुमचं समाधान झालं असावं. तुम्ही रजिस्ट्रारशी तसाच हे पत्रव्यवहार करा आणि विचारा त्यांना. ठीक आहे. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला, आवाज येतोय ऐकू तुमचा मला. हा, मी रविराव नागवी, सहकारी पतसंस्था रविराव. हा बोला. तर वैधानिक लेखापरीक्षकामध्ये हा ऑडिटरचे असे स्पष्ट श्रेय राहत नाही. ऑडिटरचे स्पष्ट श्रेय असे राहत नाही. बर. किंवा कोणता गुंतवणूक आहे किंवा काही आहे. हा. हा तर त्याच्याबाबत आपल्याला त्यांना पत्र देता येईल का? कोणाला? ऑडिटरला देऊ शकता ना तुम्ही. हा? ऑडिटरला देऊ शकता पत्र, देऊ शकता. ऑडिटरशी पत्रव्यवहार करू शकता. काही संस्थांमध्ये असं आहे सर की कर्ज उपविधीचा जो भाग आहे, उपविधीच्या भागापेक्षा जास्त मर्यादा वाटप केलं जातं. अच्छा बरं. मर्यादाबाह्य कर्ज वाटप केलं जातं. हो. हा हा. तसं आता सामान्य कर्ज, बिगर सामान्य कर्ज जे आहे ते 1 लाखापर्यंतची मर्यादा आहे, त्यांनी परिशिष्ट देत दिलेले आहे. हो हो. मर्यादाबाह्य कर्ज जे आहे ना, ही मर्यादाबाह्य कर्ज अयोग्य आणि एकरकमी वसूल केली पाहिजे असं आहे ते. हा हा हा. लक्षात. आणि जर संस्था त्याचा ठराव करत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रारशी संपर्क करू शकतात. ऑडिटरने ऑडिट रिपोर्ट लिहिलं नसेल तर ऑडिटरला तुम्ही पत्र देऊन कळवू शकतात. आलं लक्षात. पुढे. ठीक आहे. बोला पुढे. खालील शब्दांची प्रमाण भाषेतील शब्द आपस मध्ये कोण बोलतोय बंद करा ना. बोला. बोला सावंत साहेब बोला. मी यशवंत उर्फ बाईसवान बोलतोय, चिपळूण तालुका सोसायटी. नमस्कार सावंत साहेब बोला. हा बोला. नमस्कार. येतो आवाज. हा सर, आपण म्हणाले होते वस्तू भांडवल त्यापेक्षा रिझर्व्ह फंड जर जास्त असलं पण निबंधकांच्या परवानगीने 10% पर्यंत आपण ते काढू शकतो. मला असं आपल्याला म्हणायचंय की काही संस्थांना ज्यावेळेस कर्ज वगैरे मुंबई बँकेतून वगैरे घ्यावं लागतं किंवा स्वनिधी, तर त्याचा तो एक भाग ते पाहिलं जातं. तर मग त्याच्यावरती स्वनिधीवर त्याचा परिणाम होऊ शकतो की नाही होऊ शकतं. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की त्याचं ते मी सांगतो तुम्हाला. आपण म्हटलं होतं की धर्मादायाच्या संबंधित जे शहाणा वगैरे आपण काढू शकतो. जर 100 रुपये नफा असेल तर त्याच्यामध्ये 25 रुपये आपण राखीव निधी काढली, 75 रुपये राहिले, तर 75 मधून 15 म्हणजे साहेब त्याचे पर्सेंटेज किती झाले? 0.2 झालं का 0.3 किती होतात त्याचा अंदाज? त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी, आपला सेक्शन जे आहे ना त्याच्यात असं दिलेलं आहे की राखीव निधी वजा केल्यानंतर उरलेला जो शिल्लक नफा आहे, आपला राखीव निधी 25% झाला, 100 रुपये समजा नफा झाला आपल्या संस्थेला, 25% राखीव निधी गेल्यानंतर 75 रुपये उरले. 75 रुपयाच्या 20%, 10%ला 7.5 रुपये येतात. 20% म्हणजे 15 रुपये. लक्षात. हे मी उदाहरणार्थ जर सांगितलं. 100 रुपये याच्यासाठी घेतले म्हणजे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतात. दुसरा तुमचा अगोदरचा जो प्रश्न होता की
स्वनिधीवरती त्याचा परिणाम होतो. तर सर मी तुम्हाला आता सावंत साहेब मी तुम्हाला एक असं एक्सप्लेन करतो की राखीव निधी कसं आहे माहितीये का, आपली रक्कम कायमची ब्लॉक होते. राखीव निधी सुद्धा सोडून सुद्धा इतर बाकी स्वनिधी आणि मुक्त निधी आहेत. कोणता निधी आहे माहितीये का, आपण एनपीए मध्ये जी प्रोव्हिजन करतो ना याची एनपीए अकाउंटची, ती सोडून आपण स्टँडर्ड ऍसेटची सुद्धा प्रोव्हिजन करतो. माहिती तुम्हाला स्टँडर्ड ऍसेट, ही स्टँडर्ड ऍसेटची प्रोव्हिजन ही मुक्त निधी मानली जाते. त्यानंतर इमारतीतली प्रत्यक्ष गुंतवणूक सोडून उरलेली गुंतवणूक जी आहे ती सुद्धा मुक्त निधी मानली जाते. आता मी जे सांगितलं तुम्हाला की मी सांगितलं म्हणजे सर्वांनी करा असं नाहीये, पण ज्या संस्थेला वाटतं आपले निधी ब्लॉक होऊ नये राखीव निधीमध्ये जास्त, आणि आपल्याला स्वतःचे निधी असले पाहिजे. तुम्हाला जर कर्ज मिळवायचं असेल आणि स्वनिधी वाढवायचे असतील काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमची मुक्त निधी गुंतवणूक जी आहे ती जास्त असली की ती तुम्हाला वापरता येते. आणि मुक्त निधी जर तुमचे जास्त असले त्याच्यामध्ये रिझर्व्ह फंडाकडेच का जाऊ नका, याचा अर्थ असा आहे, मी तुम्हाला जे अगोदर घटत्या उपयोगितेचा सिद्धांत सांगितला, सीमांत संस्था एका पठारावस्थेला आल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत नाही, कारण गावातले सभासद कर्जदार वगैरे वाढत नाहीत तिचे, आणि आपण काय करतो राखीव निधी भरत जातो. आणि काही दिवसांनी काय होतं, संस्थेची गुंतवणूक जी आहे ती 40% आणि वर्किंग कॅपिटल फक्त 60% उरतं. 40% गुंतवणुकीमध्ये 30%, 25% जो तुमचा राखीव निधीच असतो. असा प्रकार होतो. तर त्याच्यामध्ये तुमच्यावरती ऑप्शन आहे तो, किंवा तुम्ही राखीव निधीकडे कमी पैसे जातील आणि जास्त पैसे आपल्या राखीव निव्वळ नफ्याच्या विभाजनातून उपलब्ध होतील, तर ते करू शकता तुम्ही. तुमच्या उपनिधीमध्ये तुम्ही तशी मुक्त निधीची तरतूद करू शकता. तुम्ही 15% राखीव निधी वाचला तर तुम्ही तशी तरतूद करू शकता की आम्हाला विकास निधी उभारायचा आहे, विकास निधीची तरतूद आहे आपल्याकडे, आणि विकास निधी हा जो आहे आमचा मुक्त निधी राहील. त्याचे नियम तयार करून घ्या, रजिस्ट्रारला त्याची कळवा आणि रजिस्ट्रारची मान्यता घेऊन टाका. तर त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये अडचणी येणार नाही. मुक्त निधीमध्ये असल्यानंतर तुम्ही डीसीसी बँकेकडे कर्ज मागायला त्याच्यामध्ये होईल. माझ्यामध्ये आता तुमचं माझ्या उत्तराने समाधान झालं असावं. नेक्स्ट विश्वनाथ भाईकर यांचा काहीतरी प्रश्न आहे, संस्थांनी संचालकांकडून ठरावाच्या प्रती घेण्यासाठी शुल्क आकारणे योग्य आहे का? संस्थेने संचालकांकडून ठरावाच्या प्रती देण्यासाठी शुल्क, तर आपल्या कायद्यामध्ये नियमामध्ये तरतूद आहे बरं का. आणि दुसरी गोष्ट अशी आहे साहेब की आपण जर याची संचालक मंडळ सभेची नोटीस देतो, तर नोटीस देताना आपण मागच्या सभेचं वृत्तांत मसुदा प्रत त्यांना देत असतो. आलं लक्षात? आणि आपली ज्यावेळेस ते त्याच्या मागची जी सभा आहे ज्याचं वृत्तांत कायम झालं त्याची प्रत देत असतो. तर संचालक हा काही सभासद नाहीये, त्याच्याकडे तुमची ड्राफ्ट कॉपी पण जाते आणि फायनल कॉपी पण जाते. आपल्या सभेच्या नोटीस बरोबर ती गेली पाहिजे. नाही पण सभासदाला संचालकाला ड्राफ्ट कॉपी सुद्धा भेटत नाही, नोटीस सोबत भेटत नाही. याच्यामध्ये काय होतं साहेब माहितीये का, तुम्ही जर हाऊसिंगचे नियम वाचले ना, हाऊसिंगच्या नियमामध्ये मी आता मुलुंडला एक्सोसाठी ऑडिट केली, सरकारी अधिकाऱ्यांचीच होती आमच्या मंत्रालयातल्या, तर त्यांची एजीएम वर्षभर चालायची. दर 15-20 दिवसांनी रविवारी ती नोटीस लावायची आणि एजीएम घेत बसायची. याचं कारण काय माहितीये का, की त्यांचा मिनिटच फायनल होत नव्हतं. कारण हाऊसिंगच्या बायलॉज मध्ये तशी प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्ही ड्राफ्ट कॉपी सर्क्युलेट केली पाहिजे, त्यांचं म्हणणं मागवलं पाहिजे, मग ते फायनल केलं पाहिजे. आपल्या याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की आपली जी सभेची नोटीस जाते त्याच्यामध्ये आता जी सभा घेत आहे त्याच्या अगोदरच्या सभेची ड्राफ्ट नोटीस, त्याच्या मागच्या सभेचं कायम झालेलं वृत्तांत हे त्याला दिलं पाहिजे. कारण कसं आहे की 73 मध्ये तुम्ही त्याला संयुक्त आणि व्यक्तिगत जबाबदार ठरवतात, मग त्याला त्यांनी काय ठराव केले त्याची माहिती नको का त्याच्या रेकॉर्डला? साहेबांचा जो प्रश्न होता तो प्रश्नाच्या अनुषंगाने मी उत्तर दिलं, ते कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून दिलं. काही ठिकाणी वेगळे प्रॉब्लेम असू शकतात, वेगळ्या समस्या असू शकतात, तर मी सांगितलेलं उत्तर युनिव्हर्सली सर्व ठिकाणी लागू होईल असं नाहीये. परंतु तुमच्या सभेची मीटिंग घेताना ही जर प्रोसिजर पाळली तर माझ्यामध्ये परत तुमच्याकडे संचालक ठरावाची प्रत मागायला येणार नाही. अच्छा, पुढे नंबर एकदा हे करा ना सर, द्या ना. साहेब देतील ना, मुळक साहेब देतील. हो मी पाठवतो सर्वांना. देतील. सुभाष माने सहयोग सहकारी पतसंस्था यांना काही प्रश्न विचारायचे. माने साहेब नमस्कार, विचारा साहेब. माने साहेब हा नमस्कार साहेब, मी सुभाष माने. माझा प्रश्न असा आहे. हा बोला. हा येतं, ऐका येतं? हो ऐकायला येतं, तुम्ही दिसतात पण मला, बोला. हा साहेब, माझा प्रश्न असा आहे, या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेचसे आपले सभासद राजीनामा देत आहेत आणि भाग रक्कम परत मागतायत. त्यामुळे संस्थेचा मूळ भाग रकमेचा भाग असतो तो बऱ्याचशा प्रमाणात
परत जाण्याचा संस्थेवर ताण संस्थेवरती हे येतो. झालेलं आहे. बरोबर, एक्झॅक्टली. हा, आणि बरेचसे आणि सध्याच्या ह्या परिस्थितीमुळं आपल्याकडे ठेवी फार कमी प्रमाणात येत आहेत आणि हो. ठेवींची मागणी मॅच्युरिटी झाल्यावर जास्त प्रमाणात मागणी आहे. येस, येस, येस. त्यासाठी मग संस्थेनं काय, म्हणजे आपण काय सल्ला द्याल त्यासाठी, किंवा संस्थेच्यासाठी हिताचं काय असेल? साहेब, तुम्ही आता जे काय वर्णन केलं, हे वर्णन तुमच्या सहयोग पतसंस्थेपुरतंच मर्यादित नाही साहेब. हे मला पण लागू आहे, हे आमच्या राज्य शासनाला सुद्धा लागू आहे आणि केंद्र शासनाला सुद्धा लागू आहे. कारण हे जे संकट आलेलं आहे, आपल्याला वाटत होतं जाईल, हे जाईल, गेलं नाही. 2 वर्ष झाली आपला पिच्छा सोडत नाहीये. आणि याच्यामध्ये आपण कसं बसं हातपाय मारतोय किंवा चालवतोय कामकाज, याचा आपल्या सहकार क्षेत्राला फटका बसला, तशा सर्व क्षेत्राला फटका बसलेला आहे. आपण जेवढं काही वर्णन केलंय, ते वर्णन मला पूर्णपणे समजलंय, पूर्ण मी त्याच्याशी सहमत आहे. परंतु कायद्यामध्ये, नियमामध्ये अजून अशा दुरुस्त्या झालेल्या नाहीयेत की बाबा या कलम 29 मध्ये तुम्ही 10% ऐवजी 50% भाग परतावा द्या. दुसरा मुद्दा आलेला आहे ठेवीचा. आता ठेवीमध्ये आपण वैधानिक तरलता गुंतवणूक करतो, पण त्या वैधानिक तरलता गुंतवणुकीच्या बियॉन्ड तुमच्याकडे डिमांड आली प्री मॅच्युअरची. प्री मॅच्युअरची माझ्या मते तुम्हाला अधिकार आहे विचार करायचा की नाही. फक्त मॅच्युअर झालेली जी आहे तिचं देणे तुमची जबाबदारी. त्यानंतर ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट नावाची एक बकेट आहे. ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट तुमच्या उपविधेमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि बँकामध्ये सुद्धा वापरलं जातं. ही जी बकेट आहे त्याच्यामध्ये तुमच्या कालानुरूप त्या ठरवी असल्या पाहिजे, कालानुरूप त्याप्रमाणे तुमच्या गुंतवणुका किंवा कर्ज वाटप असलं पाहिजे. ही जी मॅनेजमेंट आहे हे फार वरच्या लेवलची गोष्ट झालेली आहे. ही काय एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक किंवा एसबीआय वगैरे करू शकतं. आपण जे ग्रामीण भागातून आलेलो आहे, झेडपीच्या शाळेतून शिकून आलेलो आहोत, आपल्याकडे एवढे मॅनेजमेंट येणं आता डेव्हलप होणं फार मुश्किल आहे, पण ते करणं गरजेचं आहे आता या रोगामुळे समजत आहे. तर साहेब, तुमचं उत्तरामुळे समाधान झालं असावं असं मला तुमच्या चेहऱ्यावर वाटतंय. का तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो खरोखर सर्वांना सतावतोय, इन्क्लुडिंग मी. धन्यवाद साहेब, आपण अतिशय चांगल्या प्रकारे आज मार्गदर्शन केलं. मी माझ्या संस्थेतर्फे आपलं धन्यवाद मानतो, आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब. मी पुन्हा एकदा नलावडे साहेबांचे आणि मुळूक साहेबांचे आभार मानतो आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, पूर्ण महाराष्ट्र राज्यापर्यंत पोहोचण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि मी फक्त आता हे जे लेक्चर दिले फक्त ऍक्ट वरच झालं, नियमाचा पाठ अजून झालेलाच नाहीये हेही सांगतो. आणि ऍक्ट मध्ये सुद्धा 146 पर्यंत पोहोचलो होतो मी, पुढे अजून गेलो नाहीये. परंतु मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे, माझ्या ज्ञानाप्रमाणे केलेला आहे. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे आणि जे काय माझं तुम्ही ऐकून घेतलं, तुमचे अनंत उपकार आहे माझ्यावरती आणि मी तुमचा ऋणी आहे काय, आणि या संघाचा सुद्धा ऋणी आहे. त्यांचं कृपाछत्र, त्यांचा आशीर्वाद आमच्या सतत असावा एवढीच अपेक्षा बाळगतो. तुमचा पण असावा एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद वाघ साहेब. सहकार कायदा व नियम यातील वैधानिक लेखापरीक्षक विषयक तरतुदीची खूप चांगली आपण माहिती दिली. सहकार कायदा आणि नियमानुसार जर पतसंस्थांचे कामकाज केले तर पतसंस्थेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही यावरून दिसून येते. मी धन्यवाद पुन्हा तुमचे. मी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. आवाज का कमी जास्त होतोय? येतोय आवाज? हॅलो, हा येतोय आवाज. येतोय आवाज सर. आजच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी आपल्याला जवळजवळ 1.5 तास मार्गदर्शन केलं ते आदरणीय रवींद्र वाघ साहेब, बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सर्व सहकारी पदाधिकारी, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आजच्या या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन उपस्थित सर्व सहकारातील माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, वाघ साहेबांनी फार व्यापक विषय आज आपल्या समोर मांडला, ज्याच्यामध्ये संस्थेचं सर्वसाधारण कामकाज आणि त्या कामकाजामध्ये ज्या सर्व प्रकारच्या गोष्टी येतात, मग ज्याच्यामध्ये गुंतवणूक असेल,
लाभांशच्या संदर्भात लाभांश विभाजन असेल, सेक्शन 49 असेल, 49A असेल, ऑडिट असेल, शिक्षण निधी असेल, असे सेक्शन वाईज त्यांनी ऑडिट, नंतर प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण सभा, ऑडिटरने काय करायला पाहिजे, डिस्क्वालिफिकेशन केव्हा आहे, वगैरे वगैरे अनेक महत्वाच्या गोष्टीवर आणि फार मोठा व्यापक विषय. हे जेवढे विषय घेतले त्याच्या एका विषयाला जवळजवळ किमान 1.5 ते 2 तास जर लागले त्यांना दिले असते तर मला वाटतं त्याच्यामध्ये फार आणखी आपल्याला सगळ्यांना फार माहिती मिळाली असती. आणि मला सुद्धा आज काही महत्वाच्या गोष्टीची फार बऱ्यापैकी माहिती झाली. प्रामुख्याने त्यांनी ऑडिटरने नेमकं ऑडिट कसं करावं आणि त्या संस्थेने त्यांच्याकडून ते कसं करून घ्यावं आणि का करून घ्यावं त्याचं फार सुंदर विश्लेषण त्यांनी केलं. आणि मी स्वतः पतसंस्था परिवारमध्ये या विषयावर या नजीकच्या काही एखाद्या दुसऱ्या अंकानंतर मी याच्यावर इत्थंभूत लिहिणार आहे. आणि फार महत्वाची माहिती वाघसाहेबांनी सांगितली आणि मी प्रत्यक्ष वाघसाहेब आपल्याला प्रत्यक्ष मी भेटू इच्छितो. हो, भेटेल साहेब. आणि यस आणि फार महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आपण आमच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. आणि आता प्रामुख्याने आपण पतसंस्थांविषयी बोलतोय आणि पतसंस्था असो किंवा तुमच्या बँका असो, जिल्हा बँका असो, नागरी बँका असो, पगारदार पतसंस्था असो, याच्यामध्ये सभासदांचा काही रोल नाही. सभासदांचा एकच रोल आहे, भागाची रक्कम स्वीकारणे, ठेवी देणे, नंतर कर्जाची मागणी अर्ज करणे, कर्ज मिळवणे, विविध प्रकारच्या ठेवीमध्ये रक्कम गुंतवणे, जामीनदार राहणे, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद म्हणून हक्क हे करणे आणि इतर वेळेच्या पलीकडे फार जबाबदारी सभासदांवर येत नाही. जबाबदारी त्या 3 घटकाची आहे, ज्याच्यामध्ये पहिला घटक आहे शासन, दुसरा घटक आहे संचालक आणि तिसरा घटक आहे कर्मचारी. या तिघांभोवती हा सगळा सहकार आहे. आणि मग तिघांच्याही कार्यकक्षा आपण पार पाडतोय काय याचं विश्लेषण कोणीतरी करण्याची आवश्यकता आहे. मला ऐकून आश्चर्य आहे की या ठिकाणी अनेक कॉन्ट्राडिक्टरी असे आपले कायदे नियम, आपले GR असे अनेक कॉन्ट्राडिक्टरी विषय मी आजच्या यांच्या वाघसाहेबांच्या या लेक्चर मध्ये मला ऐकायला मिळाले. इथे आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, नोंदणी करणारे आणि ऍक्शन घेणारे एकच आहेत. सगळा प्रॉब्लेम तिथे आहे. ज्या वेळेला एखादी संस्था, एखादा डेप्युटी रजिस्ट्रार किंवा DDR काय जे असतील ते नोंदणी अधिकारी नोंदणी करतात आणि ऍक्शन सुद्धा तेच घेतात. मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. कारण जरा एक माणिक, याच्यामध्ये आता एक बघा की कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली बँका सोडून, बँकेला ड्युएल नियंत्रण आहे, सरकारचं आहे आणि रिझर्व्ह बँकेचं पण आहे. म्हणजे सर्व सहकारी संस्थांना MCX ऍक्ट खाली त्यांना नोंदणी केली जाते. आता ती नोंदणी केल्यानंतर जर त्या सहकारी संस्थांवर स्टेटच्या व्यतिरिक्त काही बंधनं आली, डायरेक्शन आले, तर त्याची जबाबदारी शासन मात्र स्वीकारताना मला दिसत नाही. उदाहरणार्थ आता पतसंस्था, MCX ऍक्ट 1960 नुसार या राज्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी जवळजवळ 20-22 हजार पतसंस्था नोंदणी करण्यात आल्या आणि त्यांच्यावर अलीकडच्या काही वर्षापूर्वी अचानक इन्कम टॅक्स जे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे, नोटिसा राज्यामध्ये पतसंस्थांना पाठवायला सुरुवात केली. काही लोकांकडून इन्कम टॅक्स वसूल केले, काही लोकांच्या अपीलमध्ये आहे.
वास्तविक सरकारची ही जबाबदारी आहे, राज्य सरकारची, की ज्यांना तुम्ही जन्म दिला त्यांच्याकडे कोणीतरी काहीतरी मागणी करतोय आणि तो कायद्याचा वापर करून फोर्सिबली करतोय, त्यावेळेला सरकारने ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. याही विषयी मला कोणाला तरी आता या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलावं लागेल. हे फक्त जे आजचे पार्टिसिपंट आहेत त्यांच्या माहितीसाठी मी हे सगळं सांगतो. अनेक गोष्टी त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि आपल्याला जी युवराज मुळूक, आपल्याला मी जे बोलतोय आपण लिहून ठेवा की याच्यामध्ये आपल्या सहकार कायद्यात डीम टू बी एखादी गोष्ट पतसंस्थेने किंवा सहकारी संस्थेने रजिस्ट्रारला सांगितली, लेखी लिहून दिलं, परवानगी मागितली किंवा अपील केलं किंवा काय काय आहे, याच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्या सहकार कायद्यानुसार की त्या 2 महिन्यानंतर जर रजिस्ट्रारचं उत्तर नाही आलं तर ते मंजूर आहे असं समजावं, अमुक आहे तसं 15 दिवसात जनरल बॉडी आहे वगैरे वगैरे. याचा आपल्याला पतसंस्था परिवारमध्ये ऍटलिस्ट मुंबईकरांना तरी आपल्याला ही माहिती देण्याची आपली जबाबदारी आहे आणि हे काम आपल्याला करायला पाहिजे. दुसरं, आपल्या सहकारामध्ये गंमत अशी आहे की डेप्युटी रजिस्ट्रार, आपल्या मुंबईचा थोडा विचार करूया की मुंबई शहरामध्ये जे काही 20-22 जे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत, कार्यालय आहेत त्यांची, आणि त्यांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत त्या वार्डामध्ये किमान एक 300-400 किंवा जास्तीत जास्त 500, मला माहित नाही आकडा प्रत्यक्ष, सर्व प्रकारच्या संस्था असतील. वास्तविक या डेप्युटी रजिस्ट्रारांनी आपल्या अंतर्गत, कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थांची ऑनलाईन माहिती घ्यायला पाहिजे. आता ती ऑनलाईन माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल, ऑनलाईन तुम्हाला ही माहिती घ्यायची असेल, तुम्हाला तशा प्रकारचं सॉफ्टवेअर राज्याच्या सहकार आयुक्तांना, राज्य सरकारकडून सांगून तुम्हाला सर्वांना कॉमन सॉफ्टवेअर हे उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कॉमन सॉफ्टवेअर की ज्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती अपडेट न मागता त्या प्रत्येक पतसंस्थेला मिळेल आणि ते सॉफ्टवेअर पतसंस्थांना शासनाने स्वतःच्या खर्चाने द्यावं ना, त्याला फार पैसे लागत नाहीत, सरकारने द्यावं, तुमचे सगळे प्रश्न सुटू शकतील. आता मला सांगा, ज्या संस्थांना ए वर्ग मिळालेला आहे, ती मध्ये पीएमसी बँक होती, त्यांना ऑडिट वर्ग ए दिलेला होता रिझर्व्ह बँकेने वगैरे, यांनी ते सर्व ऑडिट वर्ग वगैरे असे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढे हजारो करोड रुपयाचा ज्यावेळेला त्या ठिकाणी फ्रॉड होतो, मग ते ऑडिट कोणी केलं? मग ते ऑडिट केल्यानंतर त्या ऑडिटरने काय केलं? आपल्या वाघसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऑडिटरने अ ब क या सदरामध्ये त्यांनी डिटेलमध्ये लिहायला पाहिजे की ते फ्रॉड झालाय काय, होय, अरे कुठे झाला, कसा झाला, कसा झाला फ्रॉड, तिथे एक धोकेदायक कर्ज आहे का, होय होय आहे तर कुठली कर्ज, कशी धोकेदायक आहे, ही जी सगळी माहिती जर कायद्यामध्ये वाघसाहेब म्हणतात त्याच्याप्रमाणे त्या कलम 81 मध्ये जर हे सर्व जर ह्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये डिटेलमध्ये असतील तर शासनाचं, त्या संपूर्ण अधिकाऱ्याचं, त्या यंत्रणेचं लक्ष जर नसेल तर मग यांच्यावर कोण ऍक्शन घेणार? आज त्या ठिकाणी हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये पीएमसी बँकेमध्ये, आमच्या पतसंस्थांचे पण पैसे, बरं त्या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे गुंतवणूक कुठे करायची, गुंतवणूक कुठे करायची, काही लोकांनी नियमाने गुंतवणूक केलेली आहे. ते जिल्हा बँकेत तर करतील, राज्य बँकेत करतील, किंवा शासनाने जे ठरवून दिलेले आहे तिथं त्या ठिकाणी ते लोक गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये. मग गुंतवणूक केल्यानंतर आता गुंतवणूक करणारा ज्या ठिकाणी गुंतवणूक केला आणि डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये फक्त 5 लाख रुपयापर्यंत जर संरक्षण असेल तर बाकीचे पैसे तुम्ही परवानगी दिलेली आहे, परवानगी दिल्यानंतर ज्या संस्थेने दिली आणि ती संस्था तुम्ही नोंदणी केलेली आहे, मग अशा वेळेला आपली सरकारची भूमिका काय? मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, हे फार महत्वाचे प्रश्न आजच्या चर्चेच्या दरम्यान मला थोडे लक्षात आलेले आहेत आणि फार मोठ्या अपेक्षा डायरेक्टर लोकांकडून या ठिकाणी होतात. सगळा कारभार हे वास्तविक कायद्याने ते कर्मचारी करतात.
त्याचं संपूर्ण पॉलिसी निर्णय हे बोर्ड ऑफ डायरेक्टर घेत असतात आणि त्याचं एक्झिक्युशन हे कर्मचारी करतात आणि त्या कर्मचाऱ्यांनी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरनी घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी संबंधितांनी बरोबर केली की नाही याचं इन्स्पेक्शन करणारी यंत्रणा जी शासकीय यंत्रणा आहे त्या लोकांना देते आणि याच्यामध्ये संपूर्ण दोष मला जो दिसतो अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर की जो बोर्ड ऑफ डायरेक्टरचा रोल याच्यामध्ये अत्यंत छोटा राहील पॉलिसी मेकिंग बॉडी याच्या पलीकडे बोर्ड ऑफ डायरेक्टरचा रोल नसतो असं माझं आतापर्यंतचं ज्ञान आहे. आता एवढं असून मग नोंदणी करणाऱ्यांचा रोल काय, कर्मचाऱ्यांचा रोल काय, मग त्या संदर्भामध्ये 78 लागला, 83 लागला, 88 लागला तर 99.99% बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या प्रॉपर्टी सील केली जातात, FIR त्यांच्यावर होतात. एखाद्या दुःखा ठिकाणी तुम्हाला जर इथे 20 लोकांवर कारवाई झाली तर एखादा दुसरा त्याच्यामध्ये कर्मचारी असतो, बाकी सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. मला वाटतं हे लोकशाहीतील विरोधाभासी कृती आहे. इथे सुद्धा ऑफ केलंय साहेबांनी. अनम्यूट झालं. अनम्यूट झाले. काय अनम्यूट व्हा. अनम्यूट करा साहेब. हो साहेबांनी की ऐकायला येत आहे? हो येते आता येते. अनम्यूट झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत की सरकारकडे किंवा रजिस्ट्रारकडे जी कागदपत्र आपण मागतो किंवा मंजुरी मागतो किती दिवसात मंजुरी द्यायची असते ही काही ठिकाणी कायद्यात तरतूद नियम असताना ज्या वेळेला त्या संबंधित यंत्रणेकडून दिली जात नाही त्यावेळेला त्या संबंधित यंत्रणेवर काय कारवाई सरकारने करावी संस्थांनी करावी अशा प्रकारचं लेक्चर सुद्धा आपल्याला आता हे करावं लागेल. मला एकंदरीत याचा फार विषय वास्ट वाटला आणि अगोदरच माझे राज्य सरकारकडे आणि प्रामुख्याने राज्याच्या सहकार आयुक्ताकडे आपल्या या फेडरेशन वसुली प्राधिकरणाची मागणी सर्व पटतंय. वसुली प्राधिकरण हे निवडणूक प्राधिकरणाप्रमाणे या राज्यात अंमलात आलं पाहिजे हे पटून सुद्धा गेली 2 वर्ष झाली. आपल्याला या ठिकाणी हे योग्य आहे किंवा नाही योग्य हे लेखी द्यायला आपल्या कोणालाही वेळ नाही. डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन सारखा विषय आहे. काही वर्षापूर्वी सरकारी अधिकाऱ्याने बेकायदेशीर डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन स्थापन केलं होतं या राज्यावर. आम्ही त्यावेळेला विरोध केला. बेकायदेशीर आहे. तुम्ही पतसंस्थांकडूनच पैसे घ्यायचे आणि पतसंस्थांनाच पैसे अडचणीच्या काळामध्ये संस्था अडचणीत आल्यानंतर त्यांना द्यायचे. मला वाटतं हे मूळ बेसिक हेतूला धरून नाही. कारण जर पतसंस्थांचं कॉन्ट्रीब्युशन आपण एखादं काढलेलं आहे नियामक मंडळाने की तुम्ही एवढी संस्था असेल तर त्याला एवढे पैसे 100 रुपयाला एवढे वगैरे वगैरे तर त्यावेळेला जर कलेक्शन 100 कोटी झाले आणि 500 कोटीच्या संस्था बुडाल्या तर 400 कोटी रुपये कुठून देणार याचं उत्तर कोणाकडे नाही आहे याच्यामध्ये. आणि म्हणून फार हादगाईने सगळी प्रकरणं हाताळल्याचं मला दिसतंय. प्रशिक्षणासारखा तोच विषय. अनेक राज्यातल्या जवळजवळ 40-50 फेडरेशन आहेत पतसंस्थांच्या संदर्भामध्ये. त्यांच्या बायलॉज मध्ये प्रशिक्षण देण्याचा त्यांनी अधिकार दिला रजिस्ट्रारने. तेच रजिस्ट्रार एक परिपत्रक काढतात की महाराष्ट्रातल्या 10-12 संस्थांना प्रशिक्षणाचे अधिकार दिले जातील की जे अधिकार ऑडिट मधल्या मार्क्स ग्राह्य दिले जातात. याचा अर्थ तुम्ही बायलॉज जो दिला तो तर एक तर चुकीचा दिला, मंजूर करून दिला. तुम्ही प्रशिक्षणाचे अधिकार देता म्हणजे तो काय तुम्ही जो अधिकार दिला काय बोगस अधिकार करून दिला का? हे सगळं पटवून सुद्धा गेली 3-4 वर्ष अनेक मंत्री आले, अनेक सहकार आयुक्त आले. सगळ्यांनी हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे आणि हे याच्यामध्ये आम्ही हे करतोय आणि 15 दिवसात करतोय. 2 वर्ष मी ऐकतोय. म्हणजे ज्या गोष्टी सहज करणं शक्य आहे, ज्याला पैशाची गरज नाही ते सुद्धा आपल्याकडनं होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम 12.5 कोटी जनता म्हणतात आणि म्हणे 6.5-7 कोटी या राज्यातील जनता ही याची मेंबर्स आहे म्हणते. आणि म्हणजे 60-70% लोक या राज्यामध्ये सहकाराशी संबंधित आहे. हे 100% चुकीचं आहे. एक माणूस किमान 4-5 ठिकाणी सभासद आहे. म्हणजे जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा जो आकडा फुगून केला जातो. तुम्ही 1.5 कोटी लोक सुद्धा सभासद नाही सहकारामध्ये. 1.5 कोटी सुद्धा. पण दाखवलं जातं 6.5 ते 7 कोटी. याला कारण ड्युअल मेंबरशिप. एका व्यक्तीला किती ठिकाणी तुम्ही सभासद बनवायला परवानगी देणार आहात?
आणि 30 माणसं किती ठिकाणी सहकारी संस्था चालवणार आहात? किती ठिकाणी? 2.25 लाख सहकारी संस्था आहे आणि 11 प्रमाणे जर आपण जरी संचालक धरले, जवळजवळ 30 लाख लीडर्स कोऑपरेटिव्ह मध्ये या राज्यामध्ये 100 वर्ष झाले 100 वर्ष झाले सहकाराला म्हणतायत आणि सहकाराला 100 वर्ष झाल्यानंतरही अजूनही 30 लाख जाऊ द्या, ते जे संचालक संस्था चालत 30 लाख जाऊ द्या, त्याच्यातल्या 3 लाख लोकांपर्यंत सहकाराच्या गंगेचे खरे फायदे त्यांना मिळालेले नाही. कारण डिप्राईव्ह करण्यात आलेल्या लोकांना आपल्याला या संदर्भात विचार करणारे लेक्चर देण्याची भविष्यामध्ये याच्यामध्ये खूप आवश्यकता आहे. आणि एकदम सोपं काम होतं. आम्ही सहकार ऐकताना सांगितलं काही दिवसापूर्वी, जी तुम्ही परिपत्रक काढता ती परिपत्रकाची कॉपी या राज्यातल्या सगळ्या फेडरल संस्थांना तुम्ही वर्ग करा हो म्हटले. त्याच्यानंतर 2-3 सर्क्युलर काढली गेली, परंतु सर्क्युलर फेडरेशनला काय आली नाही. याचा अर्थ असा की कोणालाही कोणाची भीती नाही. त्यांना कायद्याची भीती नाही. कायद्याची भीती आल्यानंतर त्यांना कोणतरी प्रोटेक्ट करत असतं. आणि सहकारामध्ये इन्कम टॅक्स ऑनलाईन होतोय. त्याच्या कोविडच्या अगोदर आम्ही मागणी केली की संपूर्ण सहकार हा ऑनलाईन करा. बघा राज्यात काय चमत्कार होतो. ऑनलाईन करा तुम्ही. सगळ्यांना सगळ्या मागण्या, त्यांची सगळी प्रपोजल ऑनलाईन त्यांना अपलोड करायला सांगा आणि रजिस्टर कार्यालयाने ऑनलाईन उत्तर द्यावं. हिअरिंग ऑनलाईन घ्यावं. बघा काय होतं ते. सगळंच वाचताय की नाही बघा. काय वाचतं मला शब्द वापरता येणार नाही. ते वेळ वाचतो, मनस्ताप वाचतो, वशिली व्याधी, अमुक तमुक हे सर्व वाचतं. बघा तुम्ही सहकार एकदम याच्यावर अत्यंत ट्रान्सपरन्सी येते की नाही. सर्व पटतंय पण करायचं नाहीये कोणाला. म्हणून या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांनी जागरूक होण्यासाठी आम्हाला फेडरेशन म्हणून अशा अनेक गोष्टीचे या ठिकाणी आपल्याला लेक्चर घ्यावे लागतील आणि बिनधोकपणे या संदर्भामध्ये. कारण जर लोकांमध्ये, राज्यामध्ये, जनतेमध्ये जर उठाव झाला, चर्चेचा उठाव झाला की लोक आता जागरूक झाले, त्याच वेळेला लोकांना खऱ्या अर्थाने आज आपल्याला या संदर्भामध्ये त्यांना न्याय मिळू शकेल सहकारी संस्था चालवायला सुद्धा. कारण पतसंस्थांनी शेअर कॅपिटल त्यांनी जमा केलं, ठेवी त्यांनी जमा केल्या, कर्ज त्यांनी वाटलं, सर्व त्यांनी केलं आणि त्या संदर्भामध्ये आणि ऑडिटरने त्या ठिकाणी ऑडिट केलं. ऑडिटरने ऑडिट केल्यानंतर ऑडिटमध्ये कुठे त्या ठिकाणी घोटाळा झालाय तिथे न येता राज्याचे संबंधित कार्यालय कोणाच्या तरी तक्रारावरून त्या ठिकाणी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करतात त्याच्यामध्ये. म्हणजे कायद्याचं पालन करायची सुद्धा भीती वाटत नाही कोणाला, की ते सुद्धा कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला पुढे आलं पाहिजे. एकंदरीत बागसाहेब फार विस्तृत विषय आहे. तुम्ही 73 CA वर बोलला, तुम्ही 73 CB वर बोलला, तुम्ही पद रिक्त झाल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्ही त्या याला प्राधिकरणाला कळवायला पाहिजे, तुमची इलेक्शन असेल तर 6 महिने अगोदर कळवायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. हे सर्व ऍक्च्युली हे सर्व ऑनलाईन व्हायला पाहिजे. याच्यासाठी कळवाई बेळवायची काही गरज नाही. ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक. आणि हे होईल. कॉन्टॅक्ट नको यायला. इन्कम टॅक्स मध्ये आता असं आहे की कॉन्टॅक्ट नाही, ऑनलाईन आहे सर्व. हा, सर्व ऑनलाईन. यस, सर्व ऑनलाईन होत आहे तिथे. इथे मात्र होत नाही. याचा अर्थ इथे कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहे. लोकांनी तिथे आले पाहिजे, ऍडव्होकेटनी लोकांनी तिथे आले पाहिजे, लोक परेशान झाले पाहिजे वगैरे झाले पाहिजे आणि बाकीचे सगळे उद्योगधंदे तिथे चालले पाहिजे. आणि याच्या संदर्भात उठाव करण्याची गरज आहे. ती आम्ही आमच्या फेडरेशनच्या मार्फत आणि लोकांना याच्यामध्ये नॉलेजेबल करून ही करण्याची जबाबदारी. वागसाहेब मी पुन्हा आपल्याला बोलवणार, मी तुम्हाला प्रत्यक्ष सुद्धा भेटणार आणि अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्ही फार व्हास्ट विषय मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. एक विषय 2-2, 3 तासाचा तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे आणि आपण एकच विषय घेतला तर याच्यामध्ये मला वाटतं खऱ्या अर्थाने फेडरेशन म्हणून आम्ही ज्यांचे सभासद झाले आहे त्याच वेळेला बायलॉज प्रमाणे आम्ही काम करतोय. अन्यथा बायलॉज मध्ये तुम्ही देणगी दिल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये दिसतंय आणि कोण पण ऑडिटर डिस्क्लोज करत नाही. कसली ऑडिट? तुम्ही देणग्या कसले देता बाबा? कशाबद्दल देणग्या देता? तुमचं काम आहे का देणग्या? दप्तर वाटतो आम्ही म्हणजे आमच्या पैशातून वाटतो, परंतु तुम्हाला बायलॉज मध्ये करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. कोण सोन्याची नाणी वाटतो, कोण चांदीची नाणी वाटतो, रुपये मोजतो एक तुम्ही सांगतात की 15% पुढे झालं त्या ठिकाणी खर्च होणार असेल तर तुम्ही परवानगी घ्यायला पाहिजे. परवानगी घेऊन तुम्ही हे करायला पाहिजे. मी अजून एकही ऑडिट रिपोर्ट वाचलेला नाही. भले ऑडिटरने नाही दिला,
सरकारचं काही काम आहे की नाही संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांचं, की फक्त ऍक्शन घेणं आणि लोकांना अडवणूक करणं एवढाच कार्यक्रम आहे का आपल्यावर चांगलं काही दिसत नाही का याच्यामध्ये? लोकांसाठी आपल्याला आणि त्याचा पगार दिला जातो आपण. हे अशा अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं तुम्ही अनेक डोळ्यात अंजन घातलेल्या कार्यकर्त्याच्या माझ्यासारख्या सुद्धा, आणि मी निश्चितपणे या बाबतीमध्ये रिॲक्ट होणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या सरकाराला भविष्य काळामध्ये या कोविडने आपल्याला फार बरंच काय शिकवलेलं आहे. आम्ही पहिलं नेहमी ऑफलाईन वर विश्वास ठेवायचं. आता लोकांना समजलं की ऑनलाईन मध्येच आमचा फायदा आहे. ऑनलाईन आमचा फायदा आहे. मी जर असं खरं असेल, आणि ते खरंच आम्ही 2 वर्ष अनुभवलंय, मग सरकारने पावलं उचलली पाहिजे ना त्यासाठी. आमचे पैसे वाचतील ना लोकांचे. बरं, सरकारी अधिकाऱ्यांना पगार मिळतो ना, अजून किती पगार पाहिजे लोकांना? तेव्हा या संदर्भामध्ये आपण फार चांगला या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे पुन्हा एकदा फेडरेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा प्रामुख्याने वाघ साहेबांचे आणि सर्व पार्टिसिपेंटचे सर्वांचे मी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. धन्यवाद नलावडे साहेब, खूप चांगले मार्गदर्शन केले आपण. मी आपल्या पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सन्माननीय विठ्ठलराव वाळू साहेबांना विनंती करतो की आभार मानावे आपण. अनम्यूट व्हा. अनम्यूट करा साहेब. वाळू साहेब अनम्यूट व्हा. हा बोला. बोला. काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांचा. धन्यवाद वाघ साहेब. धन्यवाद. आपण खूप चांगले मार्गदर्शन केले आणि असेच आपले मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि पतसंस्था फेडरेशन तर्फे आपले मी आभार मानतो. तसेच आजच्या ऑनलाईन शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सर्व पतसंस्था प्रतिनिधींचे मी सर्वांचे पतसंस्था फेडरेशन तर्फे आभार मानून आजचं हे ऑनलाईन शिबिर संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद.